सचिन. ओके, हरे कृष्णा. सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या भक्तिशास्त्री कोर्समधील ईशोपनिषद या वर्गामध्ये. काल मंत्र 1 ची आपण चर्चा केली. ही स्लाइड जी आहे काल दाखवायचं राहिलं होतं. ईशोपनिषदमध्ये एकूण 18 मंत्र आहेत. श्लोक नाही, ते मंत्र आहेत. तर पहिले जे 3 मंत्र आहेत 1 ते 3, या 3 मंत्रामध्ये भगवंतांच्या नियमानुसार जीवन जगणे याविषयी माहिती आहे. म्हणजे ईशावास्यम भावना, ईश्वराच्या ईशावास्यम भावनेनुसार जीवन जगायला पाहिजे याविषयी पहिल्या 3 मंत्रामध्ये चर्चा केलेली आहे. दुसरा विभाग 4 ते 8 मध्ये भगवंतांना आध्यात्मिक दृष्टीने जाणता येते याबद्दल चर्चा आहे. 9 ते 11 मध्ये भगवंतांना जाणण्याची खरी आणि खोटी विद्या कोणती आहे याबद्दल चर्चा केलेली आहे. 12 ते 14 या विभागामध्ये भगवंतांना जाणण्यासाठी योग्य आणि अयोग्य उपासना कोणती आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी 15, 16, 17, 18 या 4 मंत्रांमध्ये उपासकाची भगवंतांच्या दर्शनासाठी जी प्रार्थना केलेली आहे त्या मंत्रांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ओके, चला हरे कृष्णा सुरू करूया आपण मंत्र नंबर 2. कालच्या क्लासचा आढावा. काल काय शिकलो आपण, कोण सांगेल? यस, सब. मी एक शब्द पण बोललो नाही याच्याविषयी. सब भूमी गोपाल की बोललोच नाही सब भूमी गोपाल की. पुढच्या वर्षी जेव्हा भक्तिशास्त्र होईल तेव्हा ऍड करू आपण. येस अंकुश. हां, अजून कोण ऍड करेल अजून? हां, येस. जगत का एक भी वस्तु हम निर्माण नहीं कर सकते. थँक्यू. मी एक एक 4 वर्ण आश्रम. ओके, थँक्यू. छान.
ईशस्तुतीमध्ये आपण पाहिलं होतं की भगवंतांची जी स्तुती आहे, ओम या मंत्रापासून भगवंतांची स्तुतीचा प्रारंभ केला होता. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तर हे जे भगवंत आहेत हे पूर्ण आहेत आणि पूर्णापासून जे निर्माण होतं ते देखील पूर्ण राहतं आणि पूर्णापासून निर्माण झाल्यानंतर जे पूर्वी पूर्ण होतं ते अपूर्ण होतं असं नाही. तर असे जे पूर्ण भगवंत आहेत हे कोण आहेत? ओम या शब्दाने संबोधित केलेला आहे. तर प्रभुपाद श्रीमद भागवतातला एक श्लोक सांगून त्याचं अजून जास्त स्पष्टीकरण देतात की ओम शब्दाला, ओम जो ध्वनी आहे कधी परमसत्यासाठी वापरला जातो, कधी ब्रह्मासाठी वापरला जातो, तर कधी परमात्मा, तर कधी भगवानसाठी वापरला जातो. तर हे जे ओम आहे, ओम प्रभुपाद सांगतात की साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून आत्यंतिक जे भगवत स्वरूप आहेत हे निराकार नाही, हे प्रभुपादांना सांगायचं होतं. आणि ईशावास्यम हा जो श्लोक आलेला आहे याचं कनेक्शन ईशस्तुतीशी कसं आहे की निर्विशेषवादी लोक भगवंतांच्या स्वरूपाला निराकाराशी जोडतात. म्हणून जर भगवंत हे निराकार आहेत तर हे जे दृश्य जगत आहे, पहिला श्लोक कोणता आहे, पहिला मंत्र कोण म्हणेल? ईशावास्यम इदम सर्वम. ईशावास्यम इदम सर्वम. ईश म्हणजे ईश्वर, वास्य म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे किंवा त्यांच्या मालकीचं आहे. इदम मतलब म्हणजे हे, इदम सर्वम सर्व जगत. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचिम जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिदा माम गृदः कस्य स्विद्धन. तर परमसत्य जर निराकार असतं तर हे जग पण निराकार असायला पाहिजे ना, आहे की नाही? कधी निराकारापासून आकार निर्माण होतो का? पॉसिबल आहे का? पॉसिबल नाही. म्हणून पहिला जो मंत्र होता त्याचं स्पष्टीकरण प्रभुपाद यासाठी देत आहेत की आत्यंतिक जे भगवंतांचं रूप आहे, भगवान रूप, हे निराकार नाही. तर निर्विशेषवादी जी संकल्पना आहे याचं भगवंत खंडन करतात, प्रभुपाद खंडन करतात आणि म्हणतात की भगवंतांना साकार आहे, साकार रूप आहेत भगवंत, विग्रह म्हणजे आकार. त्यांना आकार आहे तर त्यांच्यापासून निर्माण होणारं जे जे काही आहे ते त्यांना पण आकार आहे. तर हे जे दृश्य जगत आपण पाहतो त्याला पण आकार आहे आणि हे सर्व ईश भगवंतांच्या मालकीचं आहे. आणि जो व्यक्ती या जगामध्ये ईशावास्यम भावनेने जीवन जगतो आणि जगायला पाहिजे. तर कसं जीवन जगायला पाहिजे? संपूर्ण जे पण आहे ते सर्व भगवंतांच्या मालकीचं आहे. प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. तर मग प्रभुपाद भरपूर त्याच्यावर विश्लेषण करतात. प्रकृती कशी, प्रकृतीमध्ये जे प्राणी आहेत त्यांचा आहार, ठरलेला आहार, त्या आहाराला ते स्वीकार करतात, इतरांचा आहार ते घेत नाहीत आणि इतरांची संपत्ती जी लुबाडली जाते त्याच्यासाठी प्रभुपाद भांडवलशाही, साम्यवाद या गोष्टींचं वर्णन करतात की कसं साम्यवाद म्हणजे एक प्रकारची चोरी आहे, दुसऱ्यांच्या संपत्तीवर आपण सुखसुविधा भोगणे. तर ही ईशावास्यम भावना नाही. तर कुणाची तरी दुसऱ्या व्यक्तीची सगळी प्रॉपर्टी आहे आणि मी फुकटमध्ये का घेऊ? म्हणून एक गोष्ट सांगितली होती की जी गोष्ट न मागता मिळते ती पाण्यात समान असते, जी गोष्ट मागून मिळते ती दुधासमान असते आणि जी जबरदस्ती, जोर जबरदस्ती हिसकावून घेतली जाते तर ती कशासाठी? रक्त किंवा विषासमान आहे. तर जे लोक विष प्राशन करतायत किंवा रक्त पितायत, दुसऱ्यांचं कमवलेलं धन म्हणजे रक्त पिल्याप्रमाणे, तर ते अशा समाजामध्ये असा व्यक्ती कसा सुखी राहू शकतो? पॉसिबलच नाही. तर ईशावास्यम भावना जर असेल तर ईशावास्यम भावनेसाठी एक सुंदर वर्णाश्रम पद्धती, याच्यामध्ये नाही पण मी थोडं जोडलं होतं, वर्णाश्रम पद्धती किती फिट होते. जिथे ईशावास्यम भावना आहे तिथे वर्णाश्रम पद्धती जिथे आहे तिथे ईशावास्यम भावना असलीच पाहिजे, त्याशिवाय वर्णाश्रम स्थापित होऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टींमध्ये प्रभुपाद म्हणतात की प्रकृतीमध्ये लोकांनी विरोधाभास, अन्याय केल्यामुळे प्रकृती यांना रिॲक्ट करते. समाजामध्ये व्यवस्था नीट नसल्यामुळे
समाज अशांत आहे, भगवत भावना विरहित जो समाज आहे हा कधी शांती प्रस्थापित करू शकत नाही. मग संयुक्त राष्ट्रसंघाचं आपण उदाहरण पाहिलं. तर या सगळ्या गोष्टींमुळे प्रभुपाद हे स्थापित करू इच्छितात की भगवंत हे स्वामी आहेत आणि संपूर्ण जग त्यांच्या मालकीचं आहे. या भावनेने आपण या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे. आणि हे टेम्पररी जीवन आहे, असं जर आपण जीवन जगलो तर काय होईल आजच्या श्लोकामध्ये आपण चर्चा करू. तर मी आत्तापर्यंत जे बोललो 2-3 मिनटं, याला म्हणतात ओव्हरव्ह्यू. पूर्ण प्रवचनाचा, पूर्ण पुस्तकाचा, पूर्ण चॅप्टरचा अशा प्रकारे सांगता आलं पाहिजे, लिंक वाईज. समजलं? हां, तुम्ही एक पॉईंट सांगतात, तुम्ही एक पॉईंट सांगतात, तुम्ही एक पॉईंट सांगतात. तर चांगली गोष्ट आहे. काय काय लक्षात राहिलं ते तुम्ही हायलाईट करता, पण अशी लिंक सांगता आली पाहिजे. प्रत्येक पुस्तक शिकण्यासाठी लिंक फार महत्त्वाची आहे. भक्तिशास्त्री विशेष करून तुम्ही एक विद्यार्थी दशेमध्ये आहात, एज किती असं मॅटर नाही करत, एक विद्यार्थी दशेमध्ये आहात, तर विद्यार्थी जसा पुस्तकांचा अभ्यास करतो व्यवस्थित, तशा प्रकारे पुस्तकांचा नीट आणि व्यवस्थित अभ्यास करा. कारण भक्तिशास्त्री 2च लोक करतात. एक म्हणजे ज्यांना ब्राह्मण दीक्षा घ्यायची आणि दुसरं म्हणजे ज्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ आहे. तर तिसरं कारण जर असेल तर मला नाही वाटत काही अभ्यास करतील त्याला. तर नीट अभ्यास करा व्यवस्थित. अशा प्रकारे ओव्हरव्ह्यू सांगता आला पाहिजे. प्रवचन नुसतं जनरल प्रवचन नाही आहे. तर अशी लिंक, पूर्ण पुस्तकाची लिंक आहे. एक श्लोक, एक मंत्र दुसऱ्या मंत्रावर. भगवद्गीता पण सेम, श्रीमद भागवतम पण सेम आहे. जर तुम्ही लिंक लक्षात ठेवली ना, हा श्लोक इथे का सांगितला गेला, याचं कनेक्शन कुठे आहे, हे सगळे लिंक जर लक्षात ठेवली ना, पूर्ण भागवतम तुम्ही असंच बोलू शकता. कारण भागवतमच्या कथा माहितीत सगळ्यांना. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊया. भगवंतांवरचा विश्वास कमी करत असतो का? आणि जर करत असलो तर असं ओळखायचं की आपण विश्वास कमी, म्हणजे आता समजा मी माताजींबरोबर काही तुलना केली माझी, मग त्यावेळेला मी भगवंतांवरचा विश्वास कमी करत असते. भगवद्गीता 10वा अध्याय 49 श्लोक नाही, 49 नाही, 39 40. काय तो श्लोक? दीपाचं वर्णन त्याच्यामध्ये. ज्ञानदीपेन भास्वता. सुरुवात कशी? तशाम एवानुकंपार्थम अहम नाही नाशयात्म्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. अजून पुढे लास्ट हाच आहे ना. यद्यद् विभूती मत्सत्वम श्रीमुदुर्जितमेव वा तत्तेवावगच्छत्वम मम तेजो ससंभवम. हा जो श्लोक आहे ना, भगवंतांचं भगवद्गीतेमध्ये सगळे विभूतींचं जेव्हा वर्णन झालं, विभूतींचं वर्णन झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की भविष्यामध्ये ज्या ज्या तुम्हाला आश्चर्यकारक गोष्टी वाटतील, ज्या ज्या अद्भुत गोष्टी दिसतील, तर स्वाभाविकपणे मनुष्य त्याच्याप्रती आकर्षित होतो, आश्चर्य व्यक्त करतो, मोहित होतो. आणि जर आपल्याकडे ती गोष्ट नसेल तर आपण त्याचा द्वेष करतो किंवा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, तुलना करतो. तर भगवंत हे सांगू इच्छितात की आपल्यापेक्षा जर उत्तम क्वालिटीचा व्यक्ती, त्याच्यामध्ये गुण आहेत चांगले, त्यांची वस्त्र चांगले, दिसायला सुंदर आहे, सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत आपल्यापेक्षा, तर या गोष्टी पाहून जर आपण भगवत दर्शन करू शकत नसू त्यांच्यामध्ये आणि त्यांचा तुलना करतो, तुलना केल्यावर एक लेवलला ठीक आहे, पण जर द्वेष करत असू तर साक्षात भगवंतांचा द्वेष केल्याप्रमाणे. तर ही भगवद्गीतेतली शिकवण आहे. तर आपण कुणाचाही द्वेष नाही करायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे की आज यांची किती सुंदर कलरफुल टी शर्ट आहे, यांची किती सुंदर साडी. तर ही जी तुलना आहे ही खूप 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 पाशवी प्रवृत्ती, हळूहळू निघून जातात भगवंतांच्या कृपेने. पण तुलना करणं आणि द्वेष करणं, तुलना करण्यासाठी द्वेषाची सुरुवात तिथूनच होते, हळूहळू द्वेष वाढायला लागतो. तर आपण दर्शन हे करायला पाहिजे की भगवंतांचं जे सामर्थ्य आहे
संपूर्ण जगामध्ये व्याप्त आहे. आणि हे जे जग आहे भगवंत चालवतात. याचा अर्थ काय? भगवंत चालवतात म्हणजे काय? प्रत्यक्ष भगवंत येतात का चालवायला? नाही येत भगवंत. जसं घड्याळामध्ये एकदा सेल टाकला की किती महिने चालतो? 1-1.5 महिना चालत राहतो. तसं भगवंतांनी सृष्टी अशी रन केलेली आहे. जसं चावी भरतो गाडीला, छोट्या छोट्या लहान मुलांच्या गाड्या असतात, एकदा चावी भरली की ती गाडी पळत जाते. तशा प्रकारे भगवंतांनी या सृष्टीला चलायमान करण्यासाठी या सृष्टीमध्ये सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. काही व्यक्तींना भगवंतांनी तशा प्रकारे बनवलेलं आहे त्यांच्या सृष्टी रन करण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी म्हणून भगवंतांचं दर्शन करायला पाहिजे. जर आपल्याला अद्भुत, आश्चर्यकारक अशा आकर्षक गोष्टी वाटतात, प्रणाम करायचं. थँक्यू. हरे कृष्ण. ओके, चालेल, सुरू करूया. मंत्र नंबर 2. कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छता समः. जिजीविषेच्छतं समः. एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे. नरे कधी कधी भगवद्गीतेमध्ये नराह असा शब्द येतो, तर या ठिकाणी नरे हा शब्द आलेला आहे. कुर्वन् नेवेह कर्माणि. जिजीविषेच्छताहं शतं समाः. एवं त्वयि नान्यतोऽस्ति न कर्म लिप्यते नरः. असा मनुष्य जो कर्मबंधनामध्ये अडकत नाही. कोण? कुर्वन्ने वेह कर्माणि. कुर्वन्ने मतलब म्हणजे की मंत्र 1 प्रमाणे जो व्यक्ती जीवन जगत असेल. आता मंत्र 1चं वाचा, ट्रान्सलेशन वाचा. कोण वाचा? या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंतांच्या मालकीची असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचा स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करू नये. तर एव हा जो शब्द आहे मंत्र नंबर 1 ला संबोधित करतो. सतत कुर्वन्न एव अशा प्रकारे मतलब म्हणजे मागच्या जो श्लोक झाला, मंत्र झाला त्याप्रमाणे जर जीवन जगत असेल तर इह या जीवनामध्ये जर कार्य करत असेल तसं जिजी विषय तर जगण्याची त्यांनी जर इच्छा केली. किती? शत म्हणजे 100. 100 वर्ष जरी, शेकडो वर्ष, 100 नाही फक्त शेकडो, अनेक शेकडो वर्ष जरी तो जगला तर तो असा मनुष्य न कर्म लिप्यते नरे. असा मनुष्य कर्मबंधनामध्ये अडकत नाही. आणि मग तिसरी जी लाईन आहे 1, 2, 3 याचे 4 भाग जर केले तर तिसरं जी लाईन आहे एवं त्वयि नान्यते अस्ति. आता म्हणजे दुसरा कोणताही पर्याय नाहीये, अन्यथा कोणताही पर्याय नाही. याशिवाय ज्या व्यक्तीला या जगामध्ये भगवत भावना भावित जीवन जगायचे अशा मनुष्यांसाठी शेकडो वर्ष जरी जगला एखादा माणूस तरी त्याचं कल्याण आहे, तो कर्मबंधनामध्ये अडकणार नाहीये. तर ही जी ईशावास्यम भावना आहे ही पालन नाही केली तर कर्मबंधनामध्ये मनुष्य अडकू शकतो, अशा प्रकारचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. ओके, प्रभुपादांचं ट्रान्सलेशन आहे. जर मनुष्य अशा प्रकारे सतत कार्य करीत राहिला तर त्याने शेकडो वर्ष जगण्याची इच्छा केली तरी हरकत नाही, कारण अशा प्रकारचे कर्म त्याला बंधनामध्ये अडकवू शकत नाही, अन्यथा इतर कोणताही पर्याय नाही. इतर कोणता पर्याय नाही म्हणजे काय? जे पर्याय आतापर्यंत
लोकांना माहितीत हे पुस्तक वाचण्या अगोदर जे जे पर्याय ट्राय करत होतो कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी, सांगा बरं कोणकोणते पर्याय आहेत ट्राय करतोय आपण कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी? नाही, भक्तीमध्ये यायच्या अगोदर कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करत होतो? हा, दान पुण्य करत होते का? हा, आहारात सांभाळतो. आहार काय प्रभूजी? आहार सांभाळतो. म्हणजे शाकाहारी राहण्याचा प्रयत्न. अच्छा, शाकाहारी. ओके ओके, हां, चांगली गोष्ट आहे. हां, कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी काय करत होतो? प्रायश्चित्त. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी आपण काय काय करत होतो मी सांगतो, तुम्ही नाही सांगणार. पत्रिकेमध्ये दोष आला. आपण कर्मकांड करत होतो, देवी देवतांना नवस करत होतो की नाही करत? बिना चप्पलचं की अनेक किलोमीटर चालत जात होते की नाही लोक? आणि दुःख आलं की बरेच काही आध्यात्मिक जे कर्मकांड, आध्यात्मिक नाही कर्मकांडाचे जे जे ऑप्शन आहेत सगळे ट्राय करत होतो की नाही? तर जे जीवनामध्ये दुःख आहे हे कर्माच्या बंधनामुळे आहे. आणि या बंधनातून मुक्त होण्यासाठी आपण पूर्वी भरपूर ट्राय केलेला आहे. याच जन्मामध्ये नाही, अनेक जन्मांमध्ये भरपूर वेळा ट्राय केलेला आहे. तर हे जे ट्राय करणं आहे, आपण देवी देवतांचा सहारा घेतो, कधी कधी पॉलिटिशियन लोकांचा सहारा घेतो, कधी कधी पोलीस डिपार्टमेंटचा सहारा घेतो, कधी कधी न्यायाधीशाकडे न्याय मागण्यासाठी जातो. म्हणजे काय, कुठे ना कुठे कर्मबंधन आहे म्हणून अनेक प्रकारचे ऑप्शन आपण शोधतोय याच्यातून निघण्यासाठी. पण या ठिकाणी जो अल्टिमेट जो पर्याय आहे ते म्हणतात की याच्याशिवाय कोणताही पर्याय नाही. कोणता पर्याय नाही म्हणजे याच्याशिवाय म्हणजे काय, कोणती कशा प्रकारे आपण जीवन जगलं पाहिजे जेणेकरून कर्मबंधनामध्ये अडकणार नाहीत? कशा प्रकारे? ईशावास्यम भावनेप्रमाणे. ईश्वर कृष्ण भावनाभावी जोपर्यंत जीवन नाहीये तोपर्यंत आपण कर्मबंधनातून मुक्त होणार नाहीत. म्हणून भगवंतांना स्वामी म्हणून स्वीकारलं पाहिजे. तथाकथित स्वामी, बाबा, गुरु, स्वामी समर्थ यांना स्वामी म्हणून काही फायदा नाही. यांचं स्वामित्व कसं आहे? टेम्पररी स्वामित्व आहे. मनावर, इंद्रियांवर छोटं मोठं नियंत्रण मिळवलं की कोणी स्वामी होत नाही. अल्टिमेट संपूर्ण जगाचे नियंत्रक भगवंत आहेत म्हणून त्यांना स्वामी म्हणून स्वीकार केला पाहिजे. ओके. असा मनुष्य शेकडो वर्ष जगण्याची जरी त्यांनी इच्छा केली तरी सुद्धा काहीही त्याला कोणतंही कर्मबंधन लागणार नाही. अशा प्रकारचे कर्म त्याला बंधनात अडकू शकत नाहीत, ज्याचे कर्म भगवंतांना समर्पित आहेत. म्हणून मनुष्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. तर या ठिकाणी निष्काम कर्मयोग हा शब्द दिलेला आहे. तर याची आपण तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात आपण चर्चा करू. तर कृष्ण भावनाभावित जर कार्य केलं, कर्म केलं तर आपण याच्यापासून वाचू शकतो. आणि हाच एकमात्र पर्याय आहे. ओके. तर ईश भावनाभावित मनुष्य जीवन कधी जगू शकतो? ईश्वर भावनाभावित जीवन मनुष्य तेव्हा जगू शकतो जेव्हा तो भक्त बनू शकतो. भक्त बनल्याशिवाय कितीही ट्राय करा, ईश्वर भगवत भावनाभावित जीवन जगणं फार कठीण होतं. म्हणून सुरुवातीला भक्ती मार्गामध्ये जोपर्यंत प्रवेश होत नाही तोपर्यंत भगवत भावनाभावित जीवन जगणं मुश्किल आहे. तात्पर्याचा पहिला पॅरेग्राफ वाचा. कोण वाचेल? माईक त्यांच्याकडे. तात्पर्य: कोणालाही मृत्यू नको असतो. प्रत्येक जण शक्य होईल तितके जगण्याची धडपड करतो. ही प्रवृत्ती केवळ व्यक्तिगत स्तरावरच नव्हे तर सामाजिक, सामुदायिक आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा दिसून येते. सर्व प्रकारच्या जीवांमध्ये जगण्याकरिता कठीण संघर्ष चालू असतो आणि वेदांप्रमाणे हे अगदी स्वाभाविक आहे. जीवात्मा स्वभावतः अमर आहे, परंतु भौतिक अस्तित्वातील बंधनांमुळे त्याला पुन्हा पुन्हा शरीर बदलावे लागते. या प्रक्रियेला पुनर्जन्म किंवा कर्मबंधन असे म्हणतात. जीवात्म्याला उपजीविका अंडरलाईन करा एक सेकंड.
भौतिक अस्तित्वातील बंधनामुळे त्याला पुन्हा पुन्हा शरीर बदलावे लागते. या प्रक्रियेला पुनर्जन्म किंवा कर्मबंधन असे म्हणतात. कर्मबंधन काय आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर क्लेम करायचं नाही तुम्ही, हा प्रश्न का विचारला नाही, फक्त सांगतोय तुम्हाला. 50% चान्स आहे की येऊ शकतो. जीवात्म्याला उपजीविकेकरिता कर्म करावे लागते, कारण भौतिक प्रकृतीचा तसा नियम आहे. जर त्याने आपले कर्तव्य केले नाही तर तो प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करतो आणि स्वतःला अनेक योनींतील जन्म मृत्यूच्या चक्राला अधिकाधिक बांधून घेतो. थँक्यू. ओके, तर कोणालाही मृत्यू नको आहे. जन्म मृत्यूचं जे चक्र आहे भयानक भयानक कठोर असं चक्र आहे आणि प्रत्येक माणसाला या जगामध्ये मृत्यूची प्रचंड भीती वाटते की नाही भीती? सगळ्यात मोठी भीती मृत्यूची. धन चला गया तो कमा लेंगे भाई, कहाँ कुछ हो रहा है. मृत्यू अगर आ गई तो सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वतःचं कशा प्रकारे रक्षण करता येईल याच्याविषयी लोक धडपड करत आहेत. आणि मृत्यू अशी एक गोष्ट आहे की आजपर्यंत या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून कुणीही सोडवलेलं नाही. आपल्याला सोडवलं का? म्हणून तथाकथित ज्यांना आपण भगवंतांच्या जागेवर अशा लोकांचा आपण आश्रय घेतलेला आहे, जे लोक स्वतः मुक्त नाहीत आणि त्यांना आपण आज स्वामी म्हटलेलं आहे. त्यांना आपण आपलं स्वामी दास्यत्व त्यांना दिलेलं आहे आणि आपण त्यांना स्वामी म्हणून स्वीकार केलेलं आहे. मग ते देवी देवता असू शकतात, तुमचे कुळदेवता असू शकतात, पूर्वज असू शकतात, ब्राह्मण असू शकतात, कर्मकांडाचे जितक्या पण संस्था आहेत ते असू शकतात. जर का त्यांनी आपल्याला या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त केलं असतं तर आपण इथे बसलोच नसतो आतापर्यंत. म्हणून आजपर्यंत ज्यांचा पण आपण आश्रय घेतलेला आहे सगळे विफल ठरलेले आहेत. थँक्यू, त्यांना धन्यवाद द्यायचा. मी पहिली दुसरी तिसरी इयत्तेमध्ये आम्हाला चांगलं शिकवलं, धन्यवाद. आता आम्ही प्रभुपादांच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो, कृष्ण भावनेचा अभ्यास करतो आम्ही. तर स्वामी म्हणजे कोण? जे आपलं खरोखर रक्षण करतात, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे आपल्या रक्षणाचं. म्हणून भगवंत हे खरे आपले स्वामी आहेत. आणि मृत्यू अशी एक भयानक गोष्ट आहे की कुणालाही मरण नको आहे. मरण म्हणजे काय की कुणाची इच्छा नसताना शरीरासकट सगळं काही काढून घेतलं जातं. इच्छा नसताना जबरदस्ती काढून घेतलं जातं. म्हणून कृष्ण भावनेमध्ये मृत्यू इतका सोपा कसा होतो जर योग्य भावनेत अभ्यास केला तर. संपूर्ण जग भगवंतांच्या मालकीचं आहे आणि मला जे पण मिळालेलं आहे ते पण भगवंतांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये लावण्यासाठी भगवंतांनी मला दिलेलं आहे. ही भावना सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि म्हणून जर या भावनेमध्ये जो व्यक्ती जीवन जगेल, सोडताना त्रास होणार नाही, सोडताना कधीही त्रास होणार नाही. म्हणून सोडताना तेव्हाच त्रास होतो जेव्हा खूप अटॅचमेंट आहे, सगळीकडे अटॅचमेंट आहे, शरीरावर, शरीराच्या संबंधित सगळ्या गोष्टींवर आसक्ती आहे. जर अशी आसक्ती असेल तर त्या माणसाला फार फार भयानक त्रास होतो मृत्यूच्या वेळी. तो आत्मा म्हणजे ते शरीर इतकं खराब झालेलं आहे की तो आत्मा त्या ठिकाणी राहू शकत नाही, तरी त्या माणसाचं मन सोडत नाही, आसक्ती सोडत नाही. जुनी गाडी झाली की आपण विकून टाकतो ना, तसं आत्मा म्हणतो की आता युजलेस झाली ही गाडी, सोडा आता दुसऱ्या गाडीमध्ये. तर मृत्यू इतका भयानक आहे की कुणालाही मृत्यूची जी प्रक्रिया कुणालाही सोडत नाही. मग राजा असो, रंक असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, सगळ्यांना सगळ्या प्रकारच्या त्रासातून जावं लागतं. तर या मृत्यूच्या जो गेट आहे याच्यातून हळूवारपणे आणि शांतपणे जर निघायचं असेल तर सगळ्यात पहिले की त्याग करा म्हणजे काय? एक लेवल आहे त्याग करा. ज्या गोष्टी आपल्याला आसक्त करून ठेवतात त्यांना सोडा आणि ज्या आपल्याकडे आहेत त्या भगवंतांच्या आहेत असं समजून जीवन जर जगलं तर कदाचित आपण मृत्यूला खूप सोप्या पद्धतीने पार करू शकतो. नाहीतर या जगातलं सगळ्यात मोठं जे भीतीचं जे स्थान आहे ते म्हणजे मृत्यूचं गेट आहे. कुणालाही मृत्यू नको आहे. आणि या जगामध्ये इतकी आसक्ती आहे की तुम्ही जरी म्हणाला, इंद्राचं उदाहरण पहा. इंद्र एकदा त्याच्या शापामुळे किडा बनला होता, है ना, माहिती आहे कथा सर्वांना. तर इंद्र लोकामध्ये, स्वर्ग लोकावर राजाचं पद खाली होतं, कोणीही राजा नव्हता. इंद्राला सांगत होते, बाबा चल स्वर्गामध्ये राजपद खाली तुझ्यासाठी,
जो किडा बनला होता, तो किडामधून नाही इथंच बरं आहे, सुखी आम्ही. असं का होतं? हां, आपण ज्या ठिकाणी जातो ना, त्या ठिकाणचा तसा बनून जातो आपण. तर ही ही भावना आहे ना प्रत्येक जीवामध्ये, आपण ज्या योनीमध्ये जातो त्या योनीमध्ये इतका आसक्त आणि मस्त होतो, त्याला वाटतं ही आपण अप्सराच आहेत, या कुठे कमी आहेत. कीट योनीमधल्या ज्या काय म्हणतात त्याला, फिमेल ज्या आहेत, त्या पण त्यांना अप्सरा समान सुख देत होत्या, जे स्वर्गातल्या अप्सरा सुख देतात. समजतं सर्वांना? सेम थीम आहे, कुठेही जा. इंद्रिय भोगाची जी काय म्हणतात बाह्यातकारी स्वरूप बदलू शकतं, मात्र आंतरिक जे सुखाची क्वालिटी ना, सुखाची सेम आहे, कुठेही जा. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, इंद्राधिक भोग भोग नव्हे तो भवरोग. कुठेही जा, स्वर्गामध्ये जरी गेलेत तरी सेम प्रकारच्या भावनांची संतुष्टी होते. तर अशा प्रकारची आसक्ती असल्यामुळे मृत्यूला सामना करू शकत नाहीत आत्मा. तर अगोदर जर सोडून दिलं, ज्या गोष्टी अनवॉन्टेड आहेत सोडून द्या, ज्या आहेत गरजेच्या त्या भगवंतांनी दिलेल्या आहेत. भगवंतांची इच्छा आहे म्हणून आपण त्यांचं रक्षण करतो, आपण केअरटेकर आहेत. भगवंतांना समर्पित जर जीवन जगलो ते खरोखर सोपं होऊन जाईल. आणि जर का वय 55, 58, 60च्या आसपास आलो असाल तर खरोखर सोडून द्या. बिनकामाचं घरात डोकं घालू नका. जेवढं डोकं घालाल घरामध्ये तेवढी व्हॅल्यू कमी होणार. त्यामुळे हरिभजन करा, किंमत वाढवा, भगवंतांची भक्ती करा. आणि प्रत्येकजण 20, 25, 30 वर्ष झाला की बऱ्यापैकी समजदार होतो, सोडून द्यायचं. विचाराने जरी आपण तयारी केली मृत्यूची समजा पण शारीरिक पीडा होते ना मृत्यूची, त्यावेळेस भीती असतेच. काय होणार, कशाला भीती पाहिजे? आता थोडंसं पाण्यात बुडलं तरी आपल्याला गुदमरल्यासारखं होतं, भय राहत असेल. मृत्यू म्हणजे आपण जीवनभर जर कृष्ण भावनेचा अभ्यास केला ना, त्रास होणार नाही असं नाही. त्रास कोणत्या गोष्टीचा होणार? जर बॉडीमध्ये काही आजारपण आहे, काहीतरी त्रास आहे, त्याचं पेन होणार. पण हे सगळ्या जगभर सांगायची गोष्ट नाही. याचा आपण अभ्यास करतो. आपल्याला टायफॉईड होतो, कधी मलेरिया होतो, ताप येतो, अनेक प्रकारचे आजार येतात. हे काय शिकवतात आपल्याला? हेच शिकवतात की आता तुला फक्त 10% पेन होते, अजून तुला 90%साठी तयार व्हायचं आहे. ही भावना आपण शिकली पाहिजे आजारपणातून. तेच तर आजारपण आहे ना, जन्म मृत्यू जरा व्याधी, एक दुसऱ्याला कनेक्टेड सगळे. तर आपण हा विचार केला पाहिजे, आतापर्यंत भगवंत मला 10% दुःख देतात, आपली मानसिकता वाढवायची, जर मृत्यूच्या वेळेस अजून ॲड केलं तर तयार राहायचं. आणि जसं आता आपण 10% आपल्याला दुःख मिळतं, आता आपण चॅन्टिंग करतोय हरे कृष्ण महामंत्राचा, लडखडत मंदिरात जातो तरी सेवा करतोय, ट्राय करतोय आपण सगळ्या गोष्टी. त्रास आहे, अशीच सहनशील शक्ती आपण जर वाढवली आणि भगवंतांची कृपा मानली, भगवंतांची कृपा, दुःख आल्यावर भगवंतांना कधी शिव्या द्यायचे नाही. भगवंतांची जप, कितीतरी लोक जप करतात पण फिलॉसॉफिकल चांगल्या प्रकारे कन्व्हिक्शन नसल्यामुळे जेव्हा अशा छोटे मोठे प्रॉब्लेम येतात शरीरामध्ये किंवा बाह्यात दुसरे कुठले प्रॉब्लेम येतात, भगवंतांना दोष देतात, जप करणं बंद करतात. काय उपयोग आहे मग? तुम्ही म्हणजे जप केला चांगली गोष्ट आहे, पण भगवंतांची कृपा समजून घेतलीच नाही. तर भगवंतांची कृपा म्हणजे काय? हा माताजी, सॉरी, विंडो ओपन आहे आपली, चालेल, बोला 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 बोला, लिंक तुटत नाही आमची, सांगत राहा तुम्ही. हे जे आहे ना भगवंतांना दोष वगैरे देतात, सध्या जास्त असं बनण्यात आले की जे कालचा एक विषय होता पापावर, तर जास्त जिथं हॉटेल्स वगैरे असतात, जे नॉनव्हेज वगैरे जास्त बनवलं जातं, पण ज्यांच्याकडे नाही ते दृष्टिकोनाने बघत असतात, एवढे पाप करतात, त्यांचे एवढे बंगले, मुलं इतके छान राहतात, आपण एवढं प्रामाणिक राहतात, आपले झोपडी, मग ते काय करतात, त्या गोष्टींवर जास्त आकर्षित होतात. मग त्यांना चांगल्या गोष्टी जरी आपण सांगायला गेलो की लवकर मान्य करत नाही. हे जास्त बघायला मिळतात समाजामध्ये. त्यामुळे भक्तीमध्ये लवकर विचार करणं होतं, गेले कामाला नुसतं भक्ती करतात, काय मिळणार आहे त्याच्यात? हा पहिला असा त्यांचा जास्त एक समाजाचा एक नियम असा आहे, एक पूर्ण करतो यांचं, नंतर तुम्हाला सांगतो. आता सहनशीलता आहे ना माताजी, भगवद्गीता 2.14, नारायण प्रभू सांगा. शीतोष्ण सुख दुःख आगम आपायन तांसी दीक्षसो भारत.
तर ह्या सगळ्या टेम्पररी गोष्टी आहेत. आजारपण, हे ते या सगळ्या गोष्टी सहन करायच्या. काळाच्या प्रभावाने या सगळ्या निघून जातात. ही एक सहनशीलतेची एक लेवल आहे. दुसरा श्रीमद भागवतममध्ये जा, 10वा स्कंद 14वा अध्याय आणि श्लोक तत्ते अनुकंपा सुशमिक्षमानो भुंजान एवात्मकृतं विपाकम ऋद्वागपुरभिर्विदधन नमस्ते जीवेत यो मुक्तिपदे सदाय. प्रभू हे भगवंता, ब्रह्माजी म्हणतात, माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे, माझं कर्म फार फार अनादी जन्मापासून माझं वाईट कर्म आहे आणि पाप राशींनी भरलेलं माझं पास्ट लाईफ आहे. तर तुमच्या कृपेने मला या दुःख जर माझ्या जीवनामध्ये आलं माझ्या कर्मानुसार, तर माहिती नाही माझं काय होणार आहे. पण तुमची एवढी मोठी कृपा आहे की जिथे माझा हात कापणार होता, तुम्ही फक्त एक छोटं नख कापलेलं आहे. आणि तुम्ही म्हणणार मग भगवंतांच्या चरणाची शरणागत झालो, ते नख पण नाही कापायला पाहिजे. नख यासाठी कापलं जातं की हे भौतिक जग आहे. जर नख पण नाही कापलं गेलं तर इथंच राहण्यासाठी आपण कायमस्वरूपी परमनंट होऊन जाऊ. तर भौतिक जग ही पीडा देतं, यासाठी पीडा देतं. इकडे बघ, इकडे नको बघू आता. दृष्टी कायम भगवंतांसमोर ठेव. हा एक सहनशीलतेचा स्तर आहे की भगवंतांची कृपा मानणे. दुसरं आहे बेसिक लेवलवर की टेम्पररी, काही दिवसानंतर निघून जाईल. दुसरं भगवंतांची कृपा. तिसरे आहे की चैतन्य शिक्षाष्टकम लास्ट टू लास्ट सेकंड लास्ट कुठला श्लोक आहे? नाही, त्याच्या शेवटचा लास्टवाला सॉरी. आश्लिष्यवा पादरतां पिनष्टु मां यथा तथा विदधा. काय गोपींच, हां, हे प्रभू तुम्ही माझे प्राणधन आहात. तुम्ही मला हर्ट केलं, इग्नोर केलं, मला आलिंगन दिलं, तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीत मी तुम्हाला स्वामी म्हणून जे स्वीकारलेलं आहे आणि मी तुमचा दास आहे, ही भावना कधीही सोडणार नाही. तर हा भगवंतांवरचा दृढ विश्वास आहे. तर मला हे म्हणायचं की मृत्यूची जी स्थिती आहे ही जीवनभर केलेली प्रॅक्टिसची परीक्षा आहे. आपण जर कृष्ण भावनेचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला असो, तर जसं षड बदलतो आपण, तशा प्रकारे सहज भक्त शरीराचा त्याग करतात आणि चांगल्या शरीराची प्राप्ती करतात. असे शुद्ध भक्तांनी शरीर सोडलेले आहेत की त्यांनी भक्तीची चांगली प्रॅक्टिस केलेली. असे भरपूर उदाहरणं, एक तास संपून जाईल असं बोलायला गेलं तर. त्यामुळे सार आहे की आपण चांगली जर प्रॅक्टिस केली, प्रामाणिकपणे जर भक्ती केली, तर भगवंत आपल्यावर निश्चितपणे कृपा करते. भीती वाटण्याचं कारण तेव्हाच येतं जेव्हा आपण शरीरावर, सगळ्या गोष्टींवर अजून पण थोडी अटॅचमेंट आहे. तर समजायचं एक दिवस इच्छा नसताना पण सोडून द्यायचे. मग भगवंतांनाच अगोदर दिलेलं का नाही चांगलं आहे. त्यामुळे समर्पित होणं, त्यासाठी समर्पित व्हावं लागतं. येस, तुमचा जो प्रश्न आहे माताजी, की लोक आज जे पापी लोक आहेत ते आज खूप खुश आहेत. त्यांच्याकडे गाड्या, बंगला आणि भरपूर सुखसुविधा आहेत. आणि मग जे लोक प्रामाणिक आहेत, चांगलं धार्मिक जीवन जगतात, तर त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. तर ते डिस्करेज होतात अशा लोकांना पाहून. त्यांचा उत्साह कमी राहतो किंवा भक्तीकडे येण्याचा कल कमी होतो. तर ही जी गोष्ट आहे ना, एकदम अज्ञानी लोकांचं लक्षण आहे, जे लोक असं पाहतात. कारण का, जे लोक आज श्रीमंत आहेत, ते श्रीमंती, त्यांच्याकडे जी श्रीमंती आहे ही त्यांच्या पूर्वकर्मानुसार त्यांना मिळालेली आहे. हे तर एकदम स्पष्ट आहे. भगवंत प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देतात. भले तो आता पाप करतोय, याचा अर्थ त्याचं पूर्व जीवनामध्ये जे सुकृत आहेत, पुण्य आहे, ते पुण्याचं फळ त्याला मिळते आता. आणि आता जे पाप करतोय त्याचं भविष्यामध्ये त्याला पापाचं फळ मिळणार आहे. तर हे स्पष्ट आहे. तर या कर्मसिद्धांतांवर विश्वास नसेल असाच व्यक्ती या सगळ्या गोष्टी बोलतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये सुखसुविधा नाही आहेत, तो व्यक्ती हेवा का करतोय? कारण त्याला सुखसुविधा पाहिजे आहेत आणि त्याला कोणतंही कष्ट करायचं नाही. कष्ट म्हणजे काय, जे पण दान पुण्य सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला सुखसुविधा मिळाल्या. याने पण चांगलं कर्म केलं तर याला पण चांगल्या गोष्टी मिळतील. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट, जे चांगले लोक आहेत ना, यांना अक्कल नाही आहे. अक्कल नाही म्हणजे काय, हा शब्द जाणून बुजून यासाठी वापरतोय. अक्कल नाही म्हणजे काय, आपण भक्त किंवा धार्मिक आहोत याचा अर्थ आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. जर ज्ञान नसेल तर आपण नुकसान काय होतं पहा, कोणत्याही व्यक्तीची निंदा केली की त्याचं पापाचं जे रिॲक्शन आहे, काही भाग आपल्याला लागत असतो आणि आपल्यातलं पुण्य त्यांना जात असतं. कदाचित त्याच्यामुळे पण श्रीमंत होत असतील.
तर आपण भक्त आणि धार्मिक आहोत याचा अर्थ तुम्ही पुस्तकं वाचा ना. तर्कवितर्क करण्यापेक्षा माझं तर स्पष्ट मत आहे, कुठलाही काही प्रश्न असो डायरेक्ट निर्णयावर येण्यापेक्षा त्या क्षेत्रातल्या अनुभवी लोकांच्याकडे जाणं खूप चांगलं आहे. जर समजत नसेल आपल्याला काहीतरी आपल्या स्पष्टता नाही आपल्या कुठल्या गोष्टींमध्ये, एक तर पुस्तकं वाचा किंवा ज्यांनी पुस्तकं चांगले समजून घेतलेले आहेत त्यांच्याकडे जा, चर्चा करा, बऱ्यापैकी क्लिअर होतं विषय. तर हे स्पष्ट आहे, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. ग्रंथांचं वाचन जर जमत नसेल तर कोणाकडून तरी सल्ला घेतला पाहिजे. असं काय नाही, पण जेव्हा आपण इन्व्हिटेशन कार्ड वगैरे द्यायला जातो ना घरोघरी, इन्व्हिटेशन जन्माष्टमीचे वगैरे, तर इन्व्हिटेशन हातात घ्यायच्या आधीच जवळ करून टाकतात. म्हणजे एवढं त्या ऐकण्याच्या पण स्थितीत नसतात. मग अशा वेळेस आम्हीच कुठेतरी म्हणजे थोडंसं प्रीचिंगच्या बाबतीत आहे ना कमी पडत असेल. काय नाही तसं काय अजिबात नाही. हां अजिबात बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. प्रभुपादांना हजारो लोक भेटली, लाखो लोक भेटली, काय सगळ्यांनी दीक्षा घेतली का प्रभुपादांच्याकडून? गरज नाही. भौतिक जगत आहे माताजी, आपण एवढं डिस्करेज व्हायची गरज नाही. आपलं कर्तव्य काय आहे? लोकांपर्यंत पोहोचणे. घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जायचंय, पाणी प्यायचं किंवा नाही त्याने ठरवायचे ना. आपण काही सगळ्या जगाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत का सगळ्यांना भक्त बनवायला बसू? आपण स्वतः चांगली भक्ती करा, आपल्या संपर्कात येतील किंवा आपल्याला जर जबाबदारी असेल प्रचार करायचा, आपण पूर्ण शक्तीने प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा. बाकी प्रत्येकाची स्वतंत्र इच्छा आहे, आपण कोणाच्या स्वतंत्र इच्छेला अडवू शकत नाही. जीवात्मा मतलब स्वतंत्र इच्छा आहे. आपण ट्राय पूर्ण करायचा, पण शेवटी त्याची पण इच्छा असेल तरच होईल ना. दोन्ही बाजूने या गोष्टी. ओके. भक्तीमध्ये येत नाही मग आपण त्यांचा कर्माचाच भाग आहे. त्यांना समोर येऊन सुद्धा ते जात नाही किंवा एंट्री देत नाही. आपल्यालाच असं सांगतात की काय नाही, मेल्यानंतर कोणी बघितलंय, आता जीवन आहे जगून घ्या. हां, कर्माचा भाग निश्चित आहे. ज्यांचं खूप पूर्वजीवन किंवा अनेक जन्म खूप पापकर्माने भरलेले आहेत, त्यांच्यामध्ये अश्रद्धा असणं स्वाभाविक आहे. पण भागवत धर्म इतका उदार आहे. भागवत धर्म कशासाठी स्थापना केली गेलेली आहे? आर्तो अर्थार्थी जिज्ञासु ज्ञानी, हे सुकृतीवान म्हणजे पुण्यवान लोक आहेत, हे भगवंतांकडे स्वाभाविकपणे येऊ शकतात. यांच्यासाठी भागवत धर्म नाही आहे. जे माया अपरत ज्ञाना, जे नराधम आहेत, जे मूर्ख आहेत, जे दुष्ट आहेत, जे आसुरी प्रवृत्तीने त्यांची मानसिकता आहे, या लोकांसाठी सुद्धा भागवत धर्म आहे. म्हणून नारद मुनी सांगतात ना की इतर जे शास्त्र आहे ते पुण्यवान लोकांसाठी आहेत, पण तुम्ही असं शास्त्र लिहा की या 8ही लोकांचा उद्धार होईल. म्हणजे काय? 8 लोकांचा उद्धार होईल म्हणजे काय? म्हणजे काय करायचंय? तुम्ही तर ट्राय करतो आपण सगळेजण. त्याच्यासाठी प्रयत्न हा करायला पाहिजे की प्रत्येक व्यक्तीचे 3 अकाउंट आहेत. पहिला आहे पाप कर्माचा अकाउंट, दुसरा आहे पुण्यकर्माचा अकाउंट, तिसरा आहे भक्तीचा अकाउंट. भक्तीमध्ये 2 गोष्टी आहेत, एक ज्ञात सुकृती आणि एक अज्ञात सुकृती. तर अज्ञात सुकृती वाढवण्यासाठी आपण लोकांना मदत केली पाहिजे. आपण लोकांना एक असतं, एक उत्तम अधिकारी व्यक्ती कनिष्ठ अधिकारी व्यक्तीला उत्तम अधिकारी सुद्धा बनवू शकतो, एवढी त्यांची क्षमता असते. मध्यम अधिकारी व्यक्ती जो आहे हा कनिष्ठ अधिकारी व्यक्तीला मध्यम अधिकारी पर्यंत आणू शकतो. तर आपण कमीत कमी लोकांना मध्यम नाही पण कनिष्ठ अधिकारी, भक्तीच्या कनिष्ठ स्तरावर तरी आपण आणायला पाहिजे. म्हणजे काय? लोकांची आध्यात्मिक सुकृती नसल्यामुळे लोक असे बोलतात, तर त्यांची आध्यात्मिक सुकृती वाढवली पाहिजे. आध्यात्मिक सुकृती वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? काय काय करू शकतो आपण? हां, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रसाद द्या. हां, प्रसाद द्या आणि हे गोड बोला, तोंड जरा चांगलं ठेवा. कोण ऐकत नाही तर आपण चिडतो, कशाला चिडायचं बाबा, नाही ऐकत तर सोडून द्या ना, खुश व्हायचं आपण. भगवंतांची इच्छा आहे, आपण प्रयत्न करतोय, आपण चिडायचं नाही, आपण शांत राहायचं, आपण प्रयत्न करायचं, चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा. आणि आध्यात्मिक सुकृती म्हणजे काय? वस्तू देणं हे एक भाग झाला. त्यांच्या मुखातून एक शब्द आला पाहिजे, वा किती छान आहे. काय वा किती छान म्हणजे काय? प्रसाद किती छान आहे, मंदिर किती छान आहे, भगवंत किती सुंदर दिसतात. म्हणून या भौतिक जगातली लोक 120च्या स्पीडने चाललेत. कोणत्या दिशेने? नरकाच्या दिशेने. आपण कमीत कमी 110 120च्या स्पीडने आपण पण ट्राय करायला पाहिजे, त्यांना ते तिथपर्यंत कृष्ण भावना देण्यासाठी. मग काय काय ट्राय करू शकतो? आज सोशल मीडियावर लोक ॲक्टिव्ह आहेत, तुम्ही पण रील बनवा,
आध्यात्मिक रील बनवा, लोकांपर्यंत पोहोचू द्या. जेव्हा स्क्रोल करतात तेव्हा आपला पण रील पाहतील, भगवंतांचं दर्शन करतील, आध्यात्मिक सुकृती झाली, लाईक केलं, त्यांची आध्यात्मिक सुकृती वाढते. हम्म. हो, खरी गोष्ट आहे. कृष्ण भावना खरोखर आध्यात्मिक सुकृती वाढेल. कृष्ण भावनेची जी प्रत्येक जनरेशनमध्ये जी काय म्हणतात त्याला भाषा आहे ना, चेंज होऊ शकते. तत्व सेम राहतं, समजलं ना. लोकांनी कृष्ण भावनेचं गोष्टींचं गुणगान केलं पाहिजे. जर ती गुणगान करण्या इतपत योग्य बनले तर समजायचे त्यांची आध्यात्मिक सुकृती वाढत गेली. मंदिरात जेव्हा प्रवेश करतात, घराची हाईट किती असते? 10-12 फूट. तर असं उंच घर कधी पाहिलं नाही लोकांनी. जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश करतात तेव्हा इतकं छान वाटतं त्यांना, एवढं असं मोठा हॉल. लोकांना छोट्या छोट्या घरांमध्ये राहायची सवय आहे. जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांना फार आनंद वाटतो, खूप छान वाटतं. जसं मंदिरात प्रवेश करतात, हा किती शांतता आहे, किती चांगलं आहे, किती पॉझिटिव्हिटी, अशा बेसिक सगळ्या स्पिरिच्युअलिटीच्या गोष्टींची तुलना करतात. मध्ये बसतात, कधी मेडिटेशन करतात. या सगळ्या गोष्टी ज्या लोक करतात ना, ही त्यांची आध्यात्मिक सुकृती वाढते. आणि आध्यात्मिक सुकृती वाढवणं हे आपलं काम आहे. भक्त बनवणं गुरूंचं आणि कृष्णाचं काम आहे. आध्यात्मिक आपण प्रचार करायला जातो, आपलं टार्गेट आहे की याला जेवढं होईल तेवढं लवकर 16 माळा जप करायला शिकवायचं. ट्राय निश्चित करायला पाहिजे. पण आपण असं टार्गेट ठेवून आपण त्याला जर भक्त बनवायच्या मागे लागलो आणि जर तो नाही बनला तर आपल्या भक्तीवरचा विश्वास कमी होतो. त्यामुळे आपण एक गोष्ट करायची की हा आत्मा आहे, याची आध्यात्मिक सुकृती वाढवणं हे माझं काम आहे. का? कारण माझ्याकडे अजून शुद्ध भक्तीची श्रद्धा नाही आहे. स्वतः माझ्याकडे शुद्ध भक्तीची माझ्याकडे श्रद्धा नाही. जर का माझ्याकडे शुद्ध भक्तीची श्रद्धा असती तर केवळ दर्शन मात्रेनं तो भक्त बनला असता. म्हणून आपण लोकांना शुद्ध भक्ती देऊ शकत नाही, पण आध्यात्मिक सुकृती नक्की देऊ शकतो. जर आध्यात्मिक सुकृती आपण देत गेलो ह्या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात तरी हा शुद्ध भक्त बनेल. हे आपला कमीत कमी शास्त्रावरच्या वचनांवरचा विश्वास असला पाहिजे. याला म्हणतात प्रीचिंग. ओके, हरे कृष्ण. दुसरा एक प्रश्न असा आहे माझ्याकडे, आता आपण बऱ्याच जणी असं करते की क्रिसमसचं जे असतं सिक्रेट सांता वगैरे, त्याच्यामध्ये मी आपले स्पिरिच्युअल बुक देते, बहुतेक करून मी भगवद्गीताच असं कोणाला तरी गिफ्ट देते. तर त्यावेळेस म्हणजे असं होतं की 50% लोकांना असं होतं हे काय दिलं किंवा हे काय आहे कधी वाचणार आहे. मग त्यावेळेस म्हणजे आपण चुकीचं डिसिजन घेतो का तिथे, किंवा मग आपण ते वाचणार नाहीये किंवा ते इनडायरेक्टली तो इन्सल्टच केला म्हणजे भगवद्गीतेचा, मग ते कुठेतरी हर्ट होतं की असं आपण नाही करायला पाहिजे का किंवा नाही दिलं पाहिजे. नाही तसं नाही. याचा अर्थ मग प्रचारच होणार नाही. इन्सल्ट ते लोक अज्ञानापोटी करतात. त्यांनी भगवद्गीतेचं फक्त दर्शन जरी घेतलं ना तरी आध्यात्मिक सुकृती झाली त्यांची. वाचलं, टच केला तरी सुद्धा आध्यात्मिक सुकृती झाली त्यांची. आणि ही जी पुस्तकं आहेत, ही प्रभुपादांची पुस्तकं आहेत, हे खूप अद्भुत आणि चमत्कारिक पुस्तकं आहेत. हे पुस्तकं भले त्यांनी स्वीकारलं नाही, घरात पडून राहिलं, 10 वर्ष पडून राहिलं, एक ना एक दिवस कोण ना कोणतरी उघडणार आहे, कोणीतरी वाचेल. त्यामुळे देत राहायची पुस्तकं, देत राहायचं, प्रचार करत राहायचं, आपलं काम करत राहायचं. फक्त लोकांना अँटी नाही बनवायचं. अँटी म्हणजे काय, लोक असं चिडणार नाहीत, शत्रुत्वाच्या भावनेने हे करणार नाहीत. ठीक आहे, इट्स ओके, नाही आवडत तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, रिलॅक्स. पण बेसिक लेवलवर कोणीही नकार देतं. एक आहे नकार देणं, दुसरं आहे असं चिडून ओरडून भांडणं, ही गोष्ट. तर त्यांना चिडू द्यायचं नाही, त्यांना भांडू द्यायचं नाही. लहान मुलाला जसं सांभाळतो तसं सुरुवातीला त्यांना सांगायचं. नकार कोणीही देतं, नको मला नाही आवडत, मला याच्यामध्ये वेळ नाही, अशा बेसिक गोष्टी कोणीही सांगतं. तर अशा नकार देणाऱ्या लोकांना आपण कन्व्हिन्स करायचं घेण्यासाठी, पुस्तकं घेण्यासाठी. ठीक आहे, हरे कृष्ण. आपण मंत्र 2 सुरू करायचं होतं आज, काही असो थोडं संपवायचं, 1च तास राहिला. ओके, प्रभुपाद सांगतात की मृत्यूपासून रक्षणासाठी प्रत्येक व्यक्ती संघर्ष करत आहे, धडपड करतोय, कारण ही स्वाभाविक प्रवृत्ती. प्रत्येक जीवाला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची एक अनेक जन्मापासूनची सवय लागलेली. त्यामुळे कोणीही
मृत्यू कुणालाही आवडत नाही. आणि का आहे असं? कारण जीवात्म्याला उपजीविकेकरिता एक विशेष प्रकारचं कर्म हे करावंच लागतं. आणि जर प्रकृतीच्या नियमानुसार कर्म केले नाही तर जन्ममृत्यूच्या चक्राला अधिकाधिक तो व्यक्ती बांधून ठेवतो. आणि प्रकृतीचे नियम जे आहेत, कोणतेही आध्यात्मिक नियम हे कुणालाही आवडत नाहीत. कारण हे जे नियम आहेत, नियमांमुळे लोकांना असं वाटतं मला कोणतरी बांधून ठेवते, कोणतरी कोंडून ठेवते. नियम नको आहेत कुणाला, स्वतंत्रपणे फिरायचे लोकांना. तर जर स्वतंत्रता ही बद्ध जीवनामध्ये जर का स्वतंत्र पद्धतीने जर जीवन जगलेत तर भविष्यामध्ये या भौतिक जगाच्या बंधनामध्ये तो व्यक्ती कायमस्वरूपीचा बांधला जाईल. आणि जर सुरुवातीला बद्ध जीवनामध्ये छोट्याशा अनुशासनमध्ये जर का जीवन जगला तर कायमस्वरूपी त्याला स्वतंत्रता प्राप्त होईल. समजतं या दोन वाक्यांमध्ये फरक? काय समजलं कुणाला सांगा. नाही, पहिल्या लाईनचं सांगा. पहिल्या लाईनमध्ये मी काय बोललो की जर का बद्ध अवस्थेमध्ये स्वतंत्र जीवनशैली असेल तर तो व्यक्ती कायमस्वरूपीच्या भौतिक जगाच्या बंधनामध्ये बांधला जाईल. आणि जर बद्ध जीवनामध्ये छोट्याशा अनुशासनमध्ये जर आपण राहिलो तर कायमस्वरूपी स्वतंत्रता प्राप्त होईल. समजलं? काही नियम किंवा मर्यादा आपण स्वतःला लावून घेतल्या तर कायमस्वरूपी आपण भौतिक बंधनाच्या, मी भगवद्गीतेला यशास्त्र विधी उत्सुर या श्लोकवर असं लिहित होतं, थोडं मला आवडलं, मी अजून बरंच लिहिलं होतं. तर अनुशासन फार महत्त्वाचं आहे. बद्ध जीवनामध्ये अनुशासन जर असेल तर त्याचं जे भविष्य आहे हे खूप उज्ज्वल होतं. मुक्त अवस्थेमध्ये अनुशासन नसलं तरी सुद्धा काही फरक पडत नाही. कारण नारद मुनींचं भागवतामध्ये एक सुंदर प्रसंग आहे, जेव्हा व्यासांना उपदेश करून नैमिषारण्यातील ऋषी सांगतात, शौनक आदी ऋषी, सुत गोस्वामी सांगतात की नारद मुनी तिथून अदृश्य झाले आणि कुठे निघून गेले. ते म्हणतात कुठे निघून गेले तर त्या 3 गोष्टी सांगतात. नारद मुनी कुठे गेलेत? एक तर जिथे ऐकणारे लोक आहेत त्यांना कथा सांगण्यासाठी गेलेत, जिथे कथा सुरू आहे तिथे ऐकण्यासाठी गेलेत. बस 2च काम आहेत. म्हणून जे मुक्त लोक आहेत ना त्यांना अनुशासनची गरज नाही. ते नॅचरली स्वाभाविकपणे कृष्णासाठी जगतात आणि कृष्णाच्या भावनेमध्ये जीवन जगतात. बद्धावस्थेमध्ये माणसाला जर का अनुशासन नसेल तर तो कोणत्याही बंधनामध्ये कायमस्वरूपीचा बांधला जाईल, अडकला जाईल. म्हणून थोडंसं अनुशासन जर असेल तर कायमस्वरूपीच्या बंधनातून मुक्त होऊन स्वतंत्रता प्राप्त करेल. ओके, हरे कृष्ण. तर हे 3 प्रकारचे कर्म, अकर्म आणि विकर्म दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आहेत. 3 ते 4 मिनिटाचा ब्रेक घेऊ, 3 मिनिटाचा फक्त, लवकर यायचं. ओके, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओके, तर 3 प्रकारचे कर्मांचं वर्णन प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात. दुसरा पॅराग्राफ वाचा. दुसरंच ना? अन्य प्राण्यांना सुद्धा जन्म मृत्यूच्या चक्रातून जावे लागते. आत्म्याला जेव्हा मनुष्य जन्म लाभतो तेव्हा त्याला कर्मबंधनांपासून सुटका करून घेण्याची सुसंधी मिळते. कर्म, अकर्म आणि विकर्म यांचे भगवद्गीतेत अतिशय स्पष्ट विवरण दिले आहे. विहित कर्तव्यानुसार व शास्त्रीय विधीप्रमाणे केलेल्या कार्याला कर्म म्हणतात. जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करणाऱ्या कार्याला अकर्म म्हणतात. आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून केलेल्या कार्याला, ज्यामुळे अधम योनीत जन्म घ्यावा लागतो, अशा कार्याला विकर्म म्हणतात. स्टॉप. विहित कर्तव्यानुसार पासून ते विकर्म म्हणतात. त्याला असं कंस करून ठेवा किंवा अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट. वाचा. बुद्धिमान व्यक्ती वरील 3 कर्मांपैकी जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करणारे कर्म पसंत करतात. साधारण लोक इहलोकात किंवा स्वर्गलोकात प्रतिष्ठेसाठी अथवा उच्चस्तरीय जीवन जगण्यासाठी पुण्यकर्मे करतात. परंतु त्यांच्याहून बुद्धिमान लोक पूर्णपणे कर्मफलांपासून मुक्त होऊ पाहतात.
पाप तसेच पुण्य दोन्हीही समान रूपात भौतिक क्लेशांना बांधतात याची निश्चिती असल्यामुळे ते पाप पुण्याच्या फलांपासून मुक्त करणाऱ्या कार्याच्या शोधात असतात. या मुक्तिप्रदात्या कार्याचे वर्णन श्री ईशोपनिषदात सापडते. ओके. कर्मबंधनातून मुक्त व्हायचे ना, तर ईशोपनिषदाची जी व्याख्या आहे, जी भावना आहे, या प्रकारे जर जीवन जगलं तर कर्मबंधनातून आपण मुक्त होऊ शकतो. तर प्रभुपाद या ठिकाणी 3 प्रकारच्या कर्मांचं वर्णन करतात. कर्मफळाचं नाही, कर्माचं वर्णन करतात. पहिला आहे कर्म. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे शास्त्राच्या आदेशानुसार जे कर्म केलं जातं ते कर्म. उदाहरणार्थ पुण्यकर्म, ज्या पुण्यकर्माचं फळ आहे जास्तीत जास्त स्वर्गप्राप्ती. दुसरं आहे अकर्म. अकर्म म्हणजे शास्त्राच्या आदेशानुसार भगवंतांची भक्ती करणे, हे म्हणजे अकर्म. ठीक आहे. कर्मबंधनातून कायमस्वरूपी तो व्यक्ती मुक्त होऊन भगवत प्राप्ती करू शकतो. तिसरं आहे विकर्म. विकर्माचा अर्थ काय आहे? शास्त्राच्या विरुद्ध. हे शास्त्रविधी उत्सृज वर्तते कामकारता न स सिद्धिम अवाप्नोती न सुखम न पराम गती. ते अशा व्यक्तीला कोणतीही चांगली गती प्राप्त होत नाही, तर त्याला अधम योनीत जन्म प्राप्त होत असतो. तर ही 3 प्रकारची जी कर्म आहेत, ही 3 प्रकारच्या कर्मांची समजदारी फक्त मनुष्य देहामध्येच अशी फॅसिलिटी की तो व्यक्ती निर्णय करू शकतो कोणत्या कर्माला करायचं आहे आणि कोणतं कर्म नाही करायचं आहे. तर हे 3 प्रकारचे कर्म आहेत. मी थोडं खालीवर लिहिलेले. ठीक आहे, हरकत नाही. तर कर्म म्हणजे कर्म केल्यानंतर उत्कृष्ट जन्म मिळतो. उत्कृष्ट जन्म म्हणजे काय? चांगल्या घरात उत्कृष्ट. अजून नाही, मग त्याच्या घरात येईल पुढे टॉपिक. उत्कृष्ट कर्म म्हणजे पुण्यकर्म. त्याचे लक्षात ठेवा. कर्म म्हणजे फक्त पुण्यकर्म. पुण्यकर्मामध्ये काय काय येतं? कुणाला वस्त्रदान करणे, भोजन दान करणे, मदत करणे कोणत्याही ह्याच्यासाठी, तर ते पुण्यकर्मामध्ये सगळं मोडलं जातं. त्याचं जे फळ आहे उत्कृष्ट जन्म. उत्कृष्ट जन्म हा पृथ्वी लोकावरचा पण असू शकतो, उत्कृष्ट श्रीमंत परिवारात, किंवा जास्तीत जास्त स्वर्गापर्यंत. इथपर्यंत तो कुठेही उत्कृष्ट जन्म त्याला मिळत असतो. आणि असं जे कर्म करतात हे कोण आहेत? बुद्धिमान लोक आहेत या जगातले. बुद्धिमान लोक आहेत. त्यांना माहिती, बुद्धिमान म्हणजे चांगलं सुविधा कुठे भेटेल, याला म्हणतात बुद्धिमान लोक. आणि हे जे लोक आहेत हे पण बुद्धिमान आहेत का? नाही, बुद्धिमान नाहीत ते. कोण आहेत? विवेकवान. विवेक आणि बुद्धीमध्ये काय फरक आहे? काय काय सारासर? आपण काल परवाच्या क्लासमध्ये चर्चा केली होती. विवेक कुठे जागृत होतो? साधू संघात. विवेक गुरूंच्या जवळ गेल्यानंतर विवेक जागृत होतो. विवेक म्हणजे काय? बुद्धी तर आपलं स्टोरेजचा भाग आहे, मेधा. तर ही बुद्धी भौतिक जगातलं सुख आणि दुःखाविषयी चर्चा करते, विचार करते. विवेक आध्यात्मिक उन्नतीसाठी विचार करते. आणि हा विवेक जो आहे, विवेक तेव्हा जागृत होतो जेव्हा तत्वदर्शी पुरुषाकडे जातो आपण. तत्वदर्शी पुरुष म्हणजे गुरु. गुरु आपला खरा विवेक जागृत करतात. असे विवेकवान लोक. दुसरं सांगतो, विकर्म करणारे जे लोक आहेत यांना निकृष्ट जन्म प्राप्त होतो, एकतर पृथ्वी लोकावर, नाहीतर मग कुठे? नरकामध्ये. पृथ्वी किंवा नरक. विकर्म करणारे. आणि अकर्म करणारे जे लोक आहेत यांना जन्म प्राप्त होतो का? मग कुठे जन्म मिळतो यांना? वैकुंठ. वैकुंठ लोकात यांचा जन्म होतो, अकर्म करणाऱ्या लोकांचा. ठीक आहे. आणि जरी यांचा जन्म झाला तर कुठे होतो? एवढी तरी गॅरंटी. म्हणून बिंदास भक्ती करायची, असं आहे का? अजिबात आशा नाही करायची. 6 पॉइंट किती नारायण प्रभू? 41.
हां योग भ्रष्ट अभिजा आहे ते चांगलं आहे ना. किती सिक्युरिटी भगवंताच्या भक्तीची आहे ना. सिक्युअर आहेत आपण. नाही जरी पूर्ण भक्ती करू शकलो तरी भक्तांच्या घरात जन्म मिळेल. जन्म मिळेल म्हणतो पण भक्ती करेल का? भक्ती 100% आहे पण करायला पाहिजे ना. गडबड करू आपण चर्चा याची. श्री राधे. तर हे 3 प्रकारचे कर्म आहेत आणि प्रभुपाद हे सांगतात की जन्म मृत्यूच्या चक्रातून प्रत्येक प्राण्याला जावं लागतं. आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून जात असताना जेव्हा मनुष्य देह मिळतो त्याच मनुष्य देहामध्ये बुद्धी आहे. कोणतं कर्म करायचं, काय नाही करायचं, कुठे आपली गती होणार आहे त्यानुसार कर्म करायचं. पशूंमध्ये ही बुद्धी नाही. म्हणून बुद्धिमान लोक समजून घेतात की अकर्म जे आहे कर्मबंधनापासून मुक्त करतं. अकर्मच कर्म आणि विकर्म हे एकमेकांना नष्ट करतं का? कर्माचं फळ आणि विकर्माचं फळ कोण सांगेल? सांगा माताजी. सेकंड लास्ट सांगा. मी काय विचारलं? कर्माचं एक फळ आहे आणि विकर्माचं एक फळ आहे. तर विकर्माच्या फळाने कर्माचं फळ नष्ट होईल किंवा कर्माच्या फळाने विकर्माचं फळ नष्ट होईल. सोप्या भाषेत सांगतो. मी समजा 2 नंबरचे पैसे कमवले आणि मला ते पैसे आध्यात्मिक ठिकाणी कुठेतरी द्यायचे. तर त्या 2 नंबरचं जे मी पाप करून पैसे आणलेले आहेत ते पुण्यकर्म दान धर्म केल्यानंतर ते पाप नष्ट होईल का? नाही होणार. भोगावं लागतं. किंवा दुसरं एक सांगतो. रविवारी खाल्लं आणि गुरुवारी उपवास केला, बॅलन्स होतं का? नाही होणार. म्हणजे तुम्हाला माहिती आहे. म्हणून प्रभुपाद या ठिकाणी तात्पर्यामध्ये सांगतात कर्म व विकर्म दोन्हीही भौतिक क्लेशांना बांधतात. दोन्हीही भौतिक क्लेशांना बांधतात. का? कर्म पण भौतिक क्लेशांना बांधतात. चांगलं श्रीमंत परिवारात जन्म चुकीचं आहे का? चांगलं आहे ना. जरी श्रीमंत परिवारात जन्म झाला या जगातली श्रीमंती अधिक पाप कर्म करण्याला प्रवृत्त करते. जरी आता पुण्यवान आहे पण तो कालांतराने पापी पण बनू शकतो. या जन्मात चांगल्या श्रीमंत परिवारात जन्म झालेला आहे, पुढच्या जन्मात तो कुठेही त्याचा पाकिस्तानमध्ये पण जन्म होईल. होऊ शकतो. तर कर्म व विकर्म दोन्हीही भौतिक क्लेशांना बांधतात. पुण्यकर्म सुद्धा मनुष्याला या भौतिक जगामध्ये बांधून ठेवतात. म्हणून हा मंत्र जो आहे हा अकर्माचे विस्तृत वर्णन करणारा आहे. जसं पूर्वी जुने टेप पाहिलेत तुम्ही, त्याच्यामध्ये अशी कॅसेट टाकली जायची, नंतर असे त्याच्यातले हे फिरायचे, रील फिरायचे. तर या बाजूचं रील इकडे जमा व्हायचा, परत इकडे. तर तशा प्रकारचं कर्माचं जे सायकल आहे ना, अशा प्रकारे काम करतं. जर आपण हळूहळू भगवंताच्या भक्तीत संलग्न झालो तर आपलं पाप कर्म पहिले नष्ट होतं. जोपर्यंत आपण अलाउ करत नाही, मोबाईलमध्ये ॲक्सेस विचारतो, कोणताही ॲप जेव्हा डाउनलोड करतो तेव्हा ॲक्सेस, जर फुल ॲक्सेस दिला तर आपले सगळे डेटा तो घेऊ शकतो. जर आपण भगवंतांना फुल ॲक्सेस दिला तर आपलं पुण्यकर्म पण नष्ट होईल. होईल की नाही? ॲक्सेस दिलाच नाही तर भगवंत आपलं पुण्यकर्माला हात पण लावणार नाही. नाही समजलं? मी असे उदाहरणं देतो जे तुम्ही समजू शकाल. मी हे म्हणतो की जर अलाउ केलं आपण कोणालाही ॲक्सेस देण्याचं, तर त्यांना एक अधिकार आहे आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याचा. जर आपण अधिकारच दिला नाही भगवंतांना तर आपल्या भगवंतांची भक्ती पाप कर्म नष्ट करेल. पण पुण्यकर्म तेव्हा नष्ट होईल खरोखर आपण सिन्सिअर आहेत भगवंतांकडे जाण्यासाठी, तेव्हा पुण्यकर्म पण भगवंत नष्ट करतील. तर हे पुण्य आणि पाप दोन्हीही या जगामध्ये बांधणार आहेत, पुण्य असो किंवा पाप असो. तर जसं भौतिक जगामध्ये एक छोटंसं उदाहरण सांगतो की कसं भक्त हळूहळू भौतिक बंधनातून मुक्त होत असतो. समजा हॉस्पिटलमध्ये 2 पेशंट ॲडमिट आहेत आणि दोन्ही पेशंटची ट्रीटमेंट सुरू आहे, दोघांच्यावर उपचार सुरू आहेत. पण
दोन्ही पण शेजारी बेड आहे दोघांचं. आणि एकाला डायग्नोज झालेलं, त्याचं सगळे रिपोर्ट आलेले आहेत की त्याला आजार काय झालेला आहे. आणि त्याच्यावर उपचार पण सुरू आहे. आणि दुसरं पेशंट आहे त्याच्या बाजूला, त्याच्या भरपूर टेस्ट करून सुद्धा अजून निश्चित झालेलं नाही की त्याला आजार काय आहेत. मग डॉक्टर काय करतात, अंदाधुंदी ट्रीटमेंट सुरू ठेवतात ना. काहीतरी ज्याला लक्षणं दिसतात, ताप आहे, तापाची गोळी देणार, थंडी वाजते, थंडीची गोळी देणार. पण याचं रूट कॉज काय, कशामुळे झालेलं आहे, जेव्हा डायग्नोस होईल तेव्हाच समजेल, आहे की नाही. तोपर्यंत ट्रीटमेंट सुरू आहे. तसं हे भौतिक जगत आहे. भौतिक जगामध्ये भक्त आणि अभक्त. भक्त कसा कर्मबंधनातून हळूहळू मुक्त होत असतो, कारण त्याला समजलेलं आहे की माझा जन्म का झालेला आहे, मला भवरोग झालेला आहे आणि या भवरोगापासून मला मुक्त व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी उपाय काय आहे, उपाय पण माहिती. पक्का रामबाण उपाय करतो, आहे ना. एक दिवस 100% शुद्ध होणार आहे. जर प्रोसेसमध्ये लागून राहिला एक दिवस 100% शुद्ध होणार आहे. पण दुसऱ्या बाजूला जे अभक्त आहेत, बाह्य रूपाने ते पण ऑफिसला जातात, भक्त पण ऑफिसला जातो, त्यांना पण घर आहे, यांना पण घर आहे, मुलं आहेत, सगळ्या गोष्टी सेम करतात. पण हा व्यक्ती दिवसेंदिवस कर्मबंधनातून मुक्त होत चाललेला आहे आणि तो व्यक्ती दिवसेंदिवस कर्मबंधनात अडकत चाललेला आहे. जसं कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुन आणि दुर्योधन दोन्ही पण युद्ध करतात, पण अर्जुन भगवंतांच्या इच्छेनुसार युद्ध करतोय आणि दुर्योधन स्वतःच्या इच्छेसाठी युद्ध करतोय. तर हे जे जीवन आहे, भगवंताच्या चरणी जर समर्पित झालो तर कर्म आणि विकर्म याचे जे रिॲक्शनच्या रूपामध्ये जे आलेलं आहे आपल्याला, विकर्माचं पाप रूपी दुःखाच्या रूपात आणि कर्माचे सुखाच्या रूपामध्ये, या दोन्ही गोष्टी हळूहळू भगवंत काढून टाकतात. पण अलाव केलं तर, अलाव करण्यासाठी आपण हळूहळू शरणागती घेतली पाहिजे भगवंताची. म्हणजे त्याचा मेन अर्थ असाच का म्हणजे आपण जे पण काही कर्म करतो ते फक्त भगवंतांना समर्पित करूनच करायचं, तर हे नष्ट होत जाणार. तुम्ही असं म्हणालात की पाप कर्म आणि पुण्य कर्म हे दोन्ही आपल्याला भौतिक बांधून ठेवतात, इथे बांधून ठेवतात. त्याच्यासाठी उपाय तेवढा एकच की जे पण करते, चांगलं पण असू दे कर्म, ते भगवंतांना समर्पित करूनच. भगवंतांसाठी करायचं. यत्करोसी यदस्नासी यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन. अशा प्रकारे समजा मी हिच्यासाठी एखादं हे केलं, पण तिने मला त्याचं ग्रॅटिट्यूड दिलं की हा तुझ्यामुळे हे झालं, पण मग त्याच्यामध्ये पण मी अडकली का? म्हणजे मी जरी भगवंतांना स्मरून तिच्यासाठी एखादी चांगली गोष्ट केली, पण तरी तिने मला ग्रॅटिट्यूड दिलं, तर मग मी त्याच्यामध्ये अडकली. हां, ॲक्च्युली काय जे कर्मी लोक असतात ना, यांना जास्त कर्माचं जे पण आपण गिफ्ट करतो, भेट देतो किंवा लोकांच्याकडून रिटर्न गिफ्ट घेतो, थोडंफार पुण्याची देवाणघेवाण होतेच, नाही असं नाही, पुण्याची देवाणघेवाण होते. पण आपण तोच प्रिन्सिपल जर भक्त समुदायामध्ये लावला तर आपले जे रिलेशन आहेत, जे भक्त समुदायामध्ये व्हायला पाहिजे ते होणार नाहीत. रूपगोस्वामी सांगतात, ददाती प्रतिगुह्यंती गुह्यम आख्याती पृच्छती भुक्ते भोजयते चैव षड्विधी प्रीतिलक्षणम. भक्तांच्यामध्ये प्रेम संबंध वाढला पाहिजे. का? प्रेम संबंध खाल्लं का, झोपलं का, उठलं का, काय चाललंय, कसं चाललंय, भौतिक चर्चांसाठी प्रेम संबंध नाही. प्रेम संबंध यासाठी पाहिजे कारण दोन व्यक्तींमध्ये कृष्ण सेंटर पाहिजे, कृष्ण चर्चा पाहिजे. म्हणून कधी पण चर्चा करताना रेशो नेहमी लक्षात ठेवायचा. 80% स्पिरिच्युअल डिस्कशन करा, भगवंतांच्या संबंधित करा, 20% इकडच्या तिकडच्या गोष्टी करा. जेव्हा तुम्ही शुद्ध भक्त बनाल तुम्हाला 100% चर्चा तीच होईल. उत्स्फूर्तपणे भगवत भावना भावी तुम्ही जीवन जगाल. तर भगवंतांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर आपण भक्तांमध्ये एकमेकांना गिफ्ट करतो, भेटवस्तू देतो, तर एक प्रेमाचं लक्षण आहे. तर स्वीकारलं पाहिजे, गरज असेल तर आपण त्यांना पण भेटवस्तू दिला पाहिजे, प्रेमाने प्रसादाला बोलवलं पाहिजे, त्यांच्याकडे प्रसादाला जायला पाहिजे. तर ही प्रीतीपूर्वक प्रीतीची लक्षणं आहेत, करायला पाहिजे. ठीक आहे, ओके. तर केव्हा कर्मबंधनमुक्त आपण होणार आहेत? प्रभुपाद सांगतात, सर्व प्राण्यांना जन्ममृत्यू चक्रातून जावं लागतं, पण मानव हा कर्मबंधन मुक्त होऊ शकतो. कारण मानव शरीरामध्येच एकमात्र अशी सुसंधी आहे जो व्यक्ती स्मरण करू शकतो. आता पहा, तिसऱ्या तात्पर्यामध्ये या कर्माचं थोडं प्रभुपाद आहे. हां, वाचा 1, 2, 3 ईशोपनिषद. श्री उपनिषदातील आदेशांचे भगवद्गीता किंवा गीतोपनिषदात अधिक विस्तृत विवरण केले आहे.
भगवद्गीतेला गीतोपनिषदाला सर्व उपनिषदांचे सारही म्हटले आहे. भगवद्गीतेत 3.9 ते 16 पुरुषोत्तम भगवान म्हणतात की वैदिक शास्त्रात नेमून दिलेली विहित कर्मे केल्याशिवाय नैष्कर्म्य किंवा अकर्माची अवस्था प्राप्त होणार नाही. ही शास्त्रे मानवी कार्यक्षमतेला अशा प्रकारे नियमित करू शकतात की त्यामुळे त्याला भगवंतांच्या अधिकाराचा अनुभव येऊ लागतो. जेव्हा एखाद्याला भगवान श्रीकृष्ण किंवा वासुदेवांच्या अधिकाराचा अनुभव येतो तेव्हा त्याला सकारात्मक ज्ञानाची अवस्था प्राप्त झाली आहे असे समजले जाते. या शुद्ध स्तरावर सत्व, रज आणि तम या भौतिक गुणांचा प्रभाव पडत नाही आणि तो नैष्कर्म्याच्या स्तरावर कार्य करू शकतो. अशा प्रकारचे कार्य जन्म मृत्यूच्या चक्राला बाध्य करून ठेवित नाही. तर या ठिकाणी एक शब्द प्रभुपादांनी ॲड केलेला आहे. कोणता शब्द आहे, कोण सांगेल? नैष्कर्म्य. व्हेरी गुड. तर तात्पर्यामध्ये 3रा अध्याय 9वा श्लोक ते 16वा श्लोक, त्याच्या खालची लाईन, विहित कर्मे केल्याशिवाय निष्कर्म किंवा अकर्माची व्यवस्था प्राप्त होणार नाही. विहित कर्म म्हणजे काय, कोण सांगेल? तुम्ही नका सांगू. हां बोला, काय? हां हां विहित बरोबर ना? हां, विहित कर्म म्हणजे काय? मी लिहित जातो. ब्रह्मचर्य सोडून बोला. बोला पटापट. विहित कर्म म्हणजे सकाम कर्म. अजून विहित कर्म म्हणजे काय? कोण बोलवतं शास्त्राने? कोण बोलवतं? हां 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 काय म्हणले तुम्ही? शास्त्राने ठरवून दिलेले कर्म. हां म्हणजे काय? शास्त्राने काय ठरवलेलं आहे? अजून ओके. विहित कर्म म्हणजे एवढ्या डिटेल्स गोष्टी ना शास्त्रामध्ये येतं नंतर, पण विहित कर्म म्हणजे वर्णाश्रमची ड्युटी आहे. ब्राह्मणाने ब्राह्मणाचं काम करायला पाहिजे, क्षत्रियाने त्याचं काम करायला पाहिजे, आणि वैश्य आणि शूद्र. तर ही वर्णाश्रम व्यवस्था आहे. शास्त्राने असं नाही सांगितलं की या सगळ्या गोष्टी तर करायला पाहिजेत, पण याच्यामध्ये मग डिटेल्समध्ये येतात त्या का कुणी काय काय करायला पाहिजे. पण विहित कर्तव्य शास्त्राने यांना हे दिलेले आहेत. हे विहित कर्म झालं. आता कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? हां, 3 गुणांच्या आधिपत्याखाली जे कर्म केलं जातं कर्म. मग याच्यामध्ये पुण्यकर्म पण असू शकतं. तर पुण्यकर्म याचा बेस जो आहे कर्मकांड. कर्मकांडाच्या माध्यमातून म्हणजे यांना इंद्रियतृप्ती करायची पण शास्त्र आधारावर करायची. तरच कर्माचं म्हणजे पुण्यकर्मात जाईल. कर्मकांडच्या माध्यमातून जेव्हा करतील तेव्हा पुण्यकर्म त्यांना प्राप्त होईल. आता हेच कर्म करण्याची भावना जेव्हा भगवंतांच्या भावनेमध्ये, जसं या ठिकाणी सांगितलं ईशावास्यम भावना, भगवंतांना समर्पित जर कर्म केलं तर या ठिकाणी मायनस कर्मकांड होतो. कर्मकांड हा मायनस होतो आणि फक्त कर्म आणि योग जोडला जातो. कर्म प्लस योग म्हणजे हे भगवंतांना प्रित्यर्थ. 9 पॉईंट नारायण प्रभू सांगा, लिंक सांगायची आपली. एक श्लोक ते दुसरे श्लोकची लिंक 3.9.
कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म. हां, तर हे जे यज्ञार्थात कर्मणोन्यत्र, जर आपलं खरोखर कल्याण करून घ्यायचं असेल तर यज्ञप्रित्यर्थ कर्म आपण अर्पण केलं पाहिजे. यज्ञप्रित्यर्थ म्हणजे कोण? भगवंतांना कर्म समर्पित केले पाहिजे. हा एक कर्मयोगाचा भाग झाला. जर असं केलं नाही, पुढची लिंक सांगा 16 पर्यंत. लिंक सांगायची, पहिल्या श्लोकामध्ये नाही झालं म्हणून काय. लिंक नाही पाठ मी सांगू. पुढे काय श्लोक वाच, श्लोक. हां, पुढचा पुढचा देवान भाव येतं. हां, अजून. इष्ट अनिष्ट भोग प्राप्त होतात. तर जिथे जर भगवंतांना कर्म समर्पित नाही केलं, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र कर्म समर्पित नाही केलं तर मग पुण्यकर्म करावं लागतं लोकांना. हे कर्म करावं लागतं. मग याच्यामध्ये देवता येतात, देवतांची उपासना येते, देवतांचे मंत्र येतात, कर्मकांड येतं आणि मग हे सायकल सुरू होतं. यज्ञचक्र, यज्ञ काय श्लोक, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवा यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समद्भवा. म्हणून यज्ञ करतात, कारण यांना कृतज्ञता द्यायची, कृतज्ञतेपोटी. कारण हे आम्हाला इष्ट आणि अनिष्ट भोग देत असतात. इष्ट भोग देतात, जे पुण्यकर्माचे भोग देतात. तर अशी ही कर्माची शृंखला आहे. कर्मयोग म्हणजे भगवंतांना कर्म समर्पित करणे. आता हेच कर्मयोग थोडंसं उच्च असतं, निष्काम कर्म याला म्हणतात. हा कर्मयोग थोडासा पुढे, निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग, सॉरी निष्काम कर्म, कर्मयोग नाही, निष्काम कर्म, निष्काम भावनेने जे कर्म केलं जातं. निष्काम भावना, समजा दान धर्म केलं, एखाद्या गोष्टी, एखाद्या कुठेतरी प्रोग्रामसाठी अन्नदान केलं, पण त्याच्यामध्ये मला कोणतंही फळ नको आहे, निष्काम भावना आहे, तर याला म्हणतात निष्काम कर्म. याला म्हणतात निष्काम कर्म. तर प्रभुपाद नैष्कर्म्य शब्द वापरतात. तर हा निष्कर्म्य शब्द याला याच्या संदर्भात वापरलेला आहे. हा नैष्कर्म्य नाही. समजते का? कळालं का काय सांगतो मी? नाही तर विचारा. नैष्कर्म्यम अपि अच्युत भाववर्जितम न शोभते ज्ञानम अलम निरंजनम. तर याचं पण नैष्कर्म्याचं पण खंडन करतात पुढे शुद्ध भक्तीमध्ये, तो विषय वेगळा आहे. तर मला हे म्हणायचं की निष्काम कर्म आणि निष्काम कर्मयोग याच्यामध्ये फरक काय? हो, व्हेरी गुड. आणि निष्काम कर्म म्हणजे मला नको आहे. हां, व्हेरी गुड. हां, याची नेक्स्ट स्टेप ही झाली. याला म्हणतात निष्काम कर्मयोग. आणि त्याच्यानंतर मग भक्ती. तर प्रभुपाद हे म्हणतात की प्रत्येक प्राण्याला या भौतिक जगातल्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकावं लागतं, जोपर्यंत इथपर्यंत, इथपर्यंत याला सोडून इथपर्यंत जे लोक कर्मकांड, विहित कर्म, निष्काम कर्म करत राहतील तोपर्यंत 4 जे सायकल आहेत, सायकल हे नेहमीच चालू राहणार आहे. जन्ममृत्यू जराव्याधीचं सायकल, कायम चक्र हे चालू राहणार आहे. म्हणून निष्काम कर्मयोग याला नैष्कर्म्य असं म्हटलेलं. नैष्कर्म्य किंवा अकर्म, प्रभुपाद अकर्म म्हणतात. अकर्म आपण भक्ती म्हणतो, प्रभुपादांनी याला भक्ती ट्रान्सलेशन केलं आहे. भक्ती आणि निष्काम कर्मयोग जोपर्यंत करत नाही तोपर्यंत जन्ममृत्यूचं चक्र हे सुरूच राहणार आहे. आता एक प्रश्न विचारतो आउट ऑफ सिलेबस. निष्काम चला याला भक्ती म्हणा. निष्काम भावनेने भगवंतांना सगळं अर्पित करतो. निष्काम कर्मयोग किंवा भक्ती. आणि शुद्ध भक्ती याच्यामध्ये काय फरक आहे? प्रश्न समजला का? निष्काम कर्मयोग किंवा ही पण एक भक्तीचे, कारण योग आला ना भगवंतांना समर्पित. आणि शुद्ध भक्ती याच्यामध्ये फरक काय? बोला पण. हां,
अंतिम आपण भगवंतांना अर्पण करतो. But it is- हां थोडं जवळ आलं माताजी, बोला. म्हणजे आपण तिथे म्हणजे निष्काम कर्मयोग मध्ये आहे एक काहीतरी हेतू आपण धरतोय मनात आणि मग ते भगवंतांना अर्पण करतोय. पण शुद्ध भक्ती इज की आपण मनात काहीच नाही धरायचं, फक्त भगवंतांना प्रसन्न करायचं मला जे पण मी कार्य करेन. हां हे झालं ॲक्शनमध्ये. व्यक्तिगत दोघांच्यामध्ये काय भावना असते? निष्काम भावनेने भक्ती करणारा आणि शुद्ध भक्ती करणारा. जो शुद्ध भक्त आहे तो भगवंतांवर प्रेम करतो. हां अजून तो भक्त आहे बेसिकली. हम्म, म्हणून त्याची शुद्ध भक्ती होते. त्याच्यामध्ये 2-3 लिंक आहे. निष्काम कर्मयोग जो आहे तो हम्म, कर्मावर अजून पण असत नाही, हम्म, फळावर नाही. हम्म, शुद्ध भक्त हा केवळ भगवंतांवर असतो. दुसरी गोष्ट, निष्काम कर्मयोगी जो आहे तो हळूहळू त्याचं हृदय शुद्ध होत जाणार. हम्म, पण जो शुद्ध भक्त आहे त्याच्या ऑलरेडी हृदयामध्ये भगवंत स्थापित आहे. हम्म. आणि तिसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये थोडासा शरणागतीचा पण भाग व्हेरी आहे. गुड. हा इम्पॉर्टंट आहे. तर बोला बोला. शरणागती जो निष्काम कर्मयोगी आहे तो हळूहळू शरणागतीच्या प्रोसेसवरती चालतोय. शुद्ध भक्त म्हणजे तो जो पण काय करतोय तो परिपूर्ण शरणागती. समर्पित खूप महत्त्वाचं आहे. समर्पित करणे म्हणजे ॲक्सेस देणे, अलाव करणे. समर्पित होणे म्हणजे ॲक्सेस द्यायचा, अलाव करणे. तर हे शुद्ध भक्तांनी भगवंतांना अलाव केलेलं आहे, समर्पित झालेले आहेत भगवंतांना. आणि हे यांचे कर्म भगवंतांना समर्पित करतात. निष्काम भावनेने कर्म भगवंतांना समर्पित करतात. पण हे भक्त जे आहेत हे स्वतःला भगवंतांना यांनी समर्पित केलेलं आहे. छान, थँक्यू. ओके, तर नैष्कर्म्य इथपर्यंत प्रभुपाद विश्लेषण करतात. तर कर्मबंधनातून मुक्त व्हायचं असेल तर नैष्कर्म्य आणि अकर्म या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्या माध्यमातून आपण या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण मुक्त होऊ शकतो आणि भगवत प्राप्ती करू शकतो. नेक्स्ट वाचा. काय झालं? वाचा. वास्तविक कोणालाही भगवंतांच्या भक्तिमय सेवेशिवाय दुसरे काहीच करण्याची आवश्यकता नाही. तथापि निम्न स्तरावर असताना आपण त्वरित भक्तिमय सेवा सुरू करू शकत नाही किंवा सकाम कर्मे देखील थांबवू शकत नाही. बद्ध जीवाला इंद्रिय तृप्तीकरिता कार्य करण्याची सवय असते आणि ही इंद्रिय तृप्ती त्याच्या वैयक्तिक किंवा विस्तारित स्वार्थासाठी केली जाते. एक साधारण मनुष्य आपल्या वैयक्तिक इंद्रिय सुखाकरिता कार्य करतो. या इंद्रिय सुखाचा विस्तार करून त्याच्या समाजाचा, देशाचा किंवा संपूर्ण मानव जातीचा समावेश केला जातो तेव्हा त्याला परोपकारवाद, समाजवाद, साम्यवाद, राष्ट्रवाद, मानवतावाद वगैरे गोंडस नावे प्राप्त होतात. हे सर्व वाद कर्मबंधनाचेच एक अतिशय आकर्षक रूप आहे हे निश्चित. परंतु ईशोपनिषदातील वैदिक आदेश असा आहे की कोणालाही यापैकी एका वादाकरिता आयुष्य वेचावयाचे असेल तर त्याने भगवंतांना त्या वादाच्या केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. गृहस्थाश्रमी होणे किंवा परोपकारी, समाजवादी, साम्यवादी, राष्ट्रवादी किंवा मानवतावादी होणे यात काहीच नुकसान नाही. एक मात्र अट अशी आहे की ईशावास्य किंवा भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून त्याने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. ओके, हां. तर प्रभुपाद सांगतात की भगवंतांच्या भक्तिमय सेवेशिवाय दुसरे काहीच करण्याची आवश्यकता नाही. हा अल्टिमेट म्हणजे आध्यात्मिक मार्गातला हा एक उद्देश आहे. पण सगळ्यांना हे जमतं का? भक्ती करणं सगळ्यांना जमतं का? नाही जमत. का? कारण श्रद्धा नाही. श्रद्धा असल्याशिवाय तो भक्ती मार्गात प्रवेश कसा करणार आहे? म्हणून जोपर्यंत श्रद्धाचं गेटमध्ये एंट्री करण्यासाठी त्याची योग्यताच नाही, भक्ती प्राप्त करणं अवघड आहे. मग या जन्ममृत्यूच्या चक्रातून निघणार कसं? तर या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की जी इंद्रिय तृप्ती आहे, काय म्हटलं या ठिकाणी प्रभुपादांनी, परोपकारवाद, समाजवाद, साम्यवाद, राष्ट्रवाद, मानवतावाद वगैरे गोंडस नावे प्राप्त होतात. हे सर्व कर्मबंधनाचेच एक आकर्षक रूप आहे. लोकांना भक्ती करायची नाही आहे. जर भक्ती करायची नाही तर मग अशा प्रकारच्या गोष्टी करतात. त्यांना वाटतं की आम्ही पण काहीतरी चांगलं करतो. जर तुम्ही इस्कॉनला जाता तर आम्ही पण मग कुठेतरी सद्गुरू बाबाला फॉलो करतो. आम्ही पण मग कोणत्या तरी केंद्रात जातो.
त्यांना असं वाटतं की हे सगळं समान आहे. हं? लोकांना असं वाटतं की हे समान आहे. खरोखर समान आहे का? नाही, समान नाही. त्यांना कळतच नाही की हे समान आहे. हं? तर प्रभुपाद सांगतात की 2 प्रकारच्या इंद्रियतृप्ती आहेत. एक आहे 4 नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करणे. दारू पिणे, लेट नाईटपर्यंत नाना प्रकारचे वाईट कामं करणे, आणि नशा करणे, हे एक इंद्रियतृप्ती आहे. सरळ सरळ दिसतं. पण काही लोक अशा प्रकारची ही पण एक इंद्रियतृप्ती आहे. समाजामध्ये परोपकारवाद करणे, समाजाची सेवा करणे, समाजसेवक बनणे, ही पण एक सूक्ष्म स्तरावरची इंद्रियतृप्ती आहे. त्यांना वाटतं की हे पण केल्यानंतर माझ्या इंद्रियांना संतुष्टी मिळते आणि त्यासाठीच करतात. आणि दुसऱ्यांना पण ते कधी दुसऱ्या लोकांना पण अशा प्रकारची दिखावाची जी ॲक्टिव्हिटीज, सगळ्या गोष्टी आहेत, याच्या मागचा हिडन जो मोटिव्ह आहे, हा इंद्रियतृप्तीच आहे. पण हे लोकांसमोर त्यांना काय वाटतं की नाही, हे पण अध्यात्मासारखंच आहे. मग ते दुसऱ्यांना पण भक्तीच्या मार्गाला जाऊ देत नाही आणि त्यांच्यासारखी ती जी सूक्ष्म स्तरावरची इंद्रियतृप्ती आहे, ती लोक करत असताना पाहून त्यांना पण आनंद वाटतो. तर प्रभुपाद हे सांगतात की ही पण एक प्रकारची इंद्रियतृप्ती आहे. आणि ही इंद्रियतृप्ती कधीही यांना बंधनातून काढू शकत नाही. का? कारण या ठिकाणी भगवंतांचं स्वामित्व नाहीच आहे. भगवंतांच्या अस्तित्वाला मान्यता नाहीच आहे. तर कसं काय हे लोक बंधनातून मुक्त होतील? तर म्हणून अशा प्रकारे लोक अध्यात्माचा अर्थ जे आहे चुकीच्या मार्गाने लावतात. तर यांचा कधीही शक्य नाही आहे जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर निघणं. नेक्स्ट वाचा. हां हां, कोणतं वाक्य? पॅरेग्राफचं. तथापि निम्न स्तरावर असताना आपण त्वरित भक्तिमय सेवा सुरू करू शकत नाही. सांगा, कोण सांगेल याचा अर्थ? मी काय सांगितलं आता? मी हे सांगितलं. हां हां, व्हेरी गुड. म्हणजे काय की प्रभुपाद काय सांगतात, सगळ्यात त्याच्या अगोदरची लाईन वाचा. वास्तविक कोणालाही भगवंतांच्या भक्तिमय सेवेशिवाय दुसरे काहीच करण्याची आवश्यकता नाही. जर भक्ती करत असाल तर दुसरं कोणती गोष्ट करायची गरज नाहीये. पण भक्ती करण्यासाठी काय लागतं? श्रद्धा लागते. मग श्रद्धा नाहीत, मग ते लोक कोण झाली? निम्न स्तरावरची. म्हणून निम्न स्तरावर असताना आपण त्वरित भक्तिमय सेवा सुरू करू शकत नाही. का? कारण शुद्ध श्रद्धा नाही. श्रद्धा कोण देतं? साधू संघमध्ये श्रद्धा बघतोय. तुम्ही कितीही काहीही करा, कोणी श्रद्धा देऊ शकत नाही. इव्हन देवी देवतांमध्ये सुद्धा सामर्थ्य नाही शुद्ध भक्तीची श्रद्धा देणं. कृष्ण से तोमार, कृष्ण दिते पार, तोमार शकती आचे. हेच आचार्य जे आहेत ना, यांच्यामध्ये सामर्थ्य श्रद्धा देण्याचं. बाकी कोणामध्ये सामर्थ्य नाही. देवी देवतांनी कोणाला दीक्षा दिली का शुद्ध भक्तीची? इतिहासात उदाहरण आहे का एखादं? म्हणून किती कर्मकांड करा, किती देवी देवतांची उपासना करा, त्याचे काय म्हणतात? साधू संघामध्ये श्रद्धेचा जन्म होतो. तिथेच श्रवण कीर्तनामध्ये श्रद्धेचं असं ट्रान्सफर केलं जातं. श्रद्धा. ओके, तर ही वाचलंच झालं नाही. हा पॅरेग्राफ झाला. तर एक मिनिट. प्रभुपाद आता या विषयाला पुढे टर्न करतील. जर श्रद्धा नाही लोकांची, निम्न स्तरावर आहोत, तर मग आपल्यामध्ये जे कलागुण, जे सामर्थ्य, काहीतरी ते करायला पाहिजे ना. लोक करतात, शांत थोडीच बसणार आहेत. तर या परोपकारवाद, समाजवाद, साम्यवाद, या सगळ्याच्या गोष्टीत ना, या सर्व वाद कर्मबंधनामध्येच टाकणार आहेत. कारण यांच्यामध्ये भगवंतांचं कोणतंही स्वामित्व स्वीकारत नाही. तर मग अशा लोकांचं जे यज्ञार्थात कर्मणोन्नेत्र कधी बनतील, हे भगवंतांना कधी कर्म समर्पित करतील, यांना कृष्ण हे जीवनामध्ये जेव्हा विषय येतील यांच्या जीवनामध्ये, आणि आपले कर्म समर्पित करण्याची भावना निर्माण होईल त्यांच्यामध्ये. म्हणून जेव्हा आपण
लोकांच्या मध्ये प्रचार कार्य किंवा लोक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संपर्कात येतात. तर त्यांना एक आपल्याला कृष्ण भावनेमध्ये टर्न करण्याची एक बुद्धिमत्ता असली पाहिजे, जेणेकरून लोकांची सुकृती वाढेल. जसं आमच्या या ठिकाणी नायकरे प्रभूजी सकाळी सकाळी मंदिरात यायचे, त्यांना आम्ही सेवा देऊन टाकली, श्लोक लिहायचे. त्यांचं हँडरायटिंग फार सुंदर आहे. तर आता रोज श्रीमद भागवतांचा श्लोक लिहितात बोर्डवर. तर त्यांच्यामधली जी कला आहे, त्यांच्यात कला आहे, ती बाहेर भौतिक जगामध्ये काही कलाचं प्रदर्शन करू शकले असते, पण तीच कला जेव्हा भगवंताच्या सेवेत लागली, आता ते भक्तिशास्त्री करतात. पहा. समजलं ना? एकदा प्रभुपाद जिमचं उद्घाटन करण्यासाठी गेले होते आणि प्रभुपाद तर इतके कठोरपणे प्रवचन करतात, आपण शरीर नसून आत्मा आहोत, हे आहोत ते आहोत. तर प्रभुपादांनी त्या ठिकाणी फार सुंदर प्रवचन केलं. प्रभुपाद म्हणाले की शारीरिक सामर्थ्य जे आहे हे आपण धर्मकार्यासाठी, भगवंतांच्या सेवेसाठी लावायला पाहिजे. जसं हनुमानजी भरपूर बलवान होते, त्यांनी श्रीरामांच्या सेवेत आपलं सामर्थ्य लावलं आणि त्यांचं आत्म्याचं कल्याण झालं. तसं तुम्ही शरीराची मेहनत करा, बॉडी बनवा, पण भगवंतांच्या सेवेत जीवन समर्पित करा, याच्याने भगवंत प्रसन्न होतील. तर तुमच्या जिमला मी हनुमान नाव देतो, हनुमान जिम म्हणून नाव दिलं. तर ही जी बुद्धिमत्ता आहे ना, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी कलागुण आहेत. दोष तर भरपूर आहेत, दोष कोणामध्ये नाहीत. जे दोष दुसऱ्यांमध्ये पाहतात त्यांच्यामध्ये पण दोष आहेत, म्हणून तर दोष पाहतात. तर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगल्या क्वालिटी आहेत. त्या क्वालिटी भगवत सेवेत लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे, जेणेकरून लोकांचं पण आध्यात्मिक कल्याण होईल. तर हे लोक परोपकारवाद, समाजवाद, साम्यवाद ह्या ज्या लोकांच्या संकल्पना आहेत, त्यांच्या धारणा आहेत, या लोकांना कृष्ण भावनेमध्ये हळूहळू टर्न करायला शिकलं पाहिजे, जेणेकरून यांचं पण कृष्ण भावना जागृत होईल आणि हे पण एक दिवस शुद्ध भक्त बनतील. ठीक आहे, ओके, वाचा. भगवद्गीते 2.40 सांगितले आहे की भगवत केंद्रित कार्ये इतकी महत्त्वाची आहेत की अशी थोडीशी कार्य देखील आपल्याला भयंकर संकटातून वाचवू शकतात. 84 लक्ष योनीत जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा पडणे हेच सर्वात मोठे संकट आहे आणि यदा कदाचित तो पडला व मानव जन्मापासून मिळणाऱ्या आध्यात्मिकतेपासून विन्मुख झाला व जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा अडकला तर त्याला अत्यंत दुर्दैवी समजले पाहिजे. स्वतःच्या सदोष इंद्रियांमुळे मूर्ख मनुष्याला हे कसे घडते ते समजत नाही. म्हणून ईशोपनिषदाचा आपल्याला असा सल्ला आहे की ईशावास्य भावनेत आपली शक्ती खर्च व्हायला हवी. या भावनेत कार्यरत राहिल्यावर आपल्याला भरपूर जगावेसे वाटेल, अन्यथा दीर्घायुष्याचा काहीच लाभ नाही. एक वृक्ष शेकडो नव्हे हजारो वर्षे जगत असेल, परंतु अशा जगण्यात भात्याप्रमाणे श्वासोच्छवास करण्यात किंवा श्वान शुकरांप्रमाणे पिलांना जन्म देण्यात, मानवतावाद किंवा उंटाप्रमाणे खाण्यात काहीच अर्थ नाही. नास्तिकवादी मानवतावाद किंवा समाजवादाला वाहून घेतलेल्या महापाखंडी जीवनापेक्षा एक नम्र भगवत केंद्रित जीवन अधिक मूल्यवान आहे. तात्पर्य वाचताना आहे ना, तुम्ही लक्षपूर्वक वाचत चला. मागच्या पॅराग्राफमध्ये जे प्रभुपाद सांगतात ना, काहीतरी कनेक्शन असतं प्रत्येक श्लोकाचं, प्रत्येक लाईनचं. तर प्रभुपाद हे म्हणतात की जर तुमच्यामध्ये ही भावना असेल की मला आता काहीतरी कलागुण आहे, मी जसं यांचं उदाहरण दिलं प्रभूजींचं, प्रभुपादांनी त्या हनुमानजीला असं भगवंतांच्या सेवेत जसं हनुमानजींनी शक्ती लावली. जर तुम्ही तुमच्यामध्ये परोपकारवाद, समाजवाद, समाजाची सेवा करण्याची इच्छा आहे, जर तुम्ही हीच भावना भक्तिमय सेवेमध्ये लावली, तर याचं फळ जे आहे ना, तुम्ही जे आता करतायत त्याच्यापेक्षा कित्येक पटीने याचं मोठं फळ आहे. अल्टिमेट जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर काढणं हा या श्लोकाचं थीम आहे ना. तर तुमचे कलागुण जर तुम्ही भगवंतांच्या सेवेत लावत असाल, तर तुमचं छोटासा प्रयत्न देखील या भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त करू शकतो. त्यासाठी प्रभुपाद भगवद्गीतेतला 2.40 हा जो श्लोक आहे, नेहा विक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्वपाय. स्वल्प, अतिशय छोटीशी सेवा जरी तुम्ही भगवंताच्या प्रित्यर्थ केली तरी तुम्ही त्रायते महत्व भयात, त्रायते म्हणजे संरक्षण, सगळ्यात मोठं जे भय आहे जन्म मृत्यू जरा व्याधीचं, या भयातून भगवंत तुम्हाला मुक्त करतील, असं प्रभुपाद या ठिकाणी सांगतात. म्हणून प्रभुपाद हळूहळू लोकांना कृष्ण भावनेत
भगवंताशी जोडण्याचा प्रयत्न करतात या तात्पर्याच्या माध्यमातून. तर हे जे 84 लाख प्रकारची अतिशय जटिल कठोर जी शिक्षा आहे प्रकृतीची, याच्या बंधनातून कायमस्वरूपीचं एखादा व्यक्ती मुक्त होऊ शकतो. जरी या भक्ती मार्गामध्ये संलग्न झाल्यानंतर जरी एखादा व्यक्ती पूर्ण भक्ती करू शकला नाही, जरी एखादा व्यक्ती भक्ती पूर्ण करू शकला नाही, तरी सुद्धा त्याचं काय होणार आहे? पुढच्या जन्मामध्ये भगवंतांच्या भक्ताच्या घरात जन्म मिळू शकतो. कुणाला जन्म मिळतो भक्ताच्या घरात? अपूर्ण राहिलेली. मग त्या ठिकाणी भगवंत शुचिनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्ट अभिजायते. त्या ठिकाणी असं भक्त का लिहित नाहीत? शुचिनाम श्रीमताम. शुचिनाम मतलब शुद्ध भक्त ब्राह्मण, श्रीमता मतलब अमीर श्रीमंत परिवारात. दोन शब्द का सांगतात? सरळ सरळ लिहायचं ना भगवंतांनी, दोन दोन शब्द का लिहिले? शुचिनाम श्रीमताम गे जे त्याच्या अगोदर 6व्या अध्यायामध्ये या, एक आहे योगारूढ अवस्था, दुसरी आहे योगारुरुक्ष अवस्था. जे योगारूढ आहेत त्यांना शुद्ध भक्तांच्या घरात जन्म मिळतो. जे माता पिता अतिशय सिन्सिअर आहेत भक्तीमध्ये, त्यांच्या घरात, ब्राह्मणांच्या घरात. दुसरं आहे जे योगारुरुक्ष आहेत. योगारुरुक्ष म्हणजे साधना भक्ती करतात, हळूहळू प्रयत्न करतात. त्यांना इंद्रियतृप्तीची पण इच्छा आहे आणि भक्तीची पण इच्छा आहे. अशा लोकांना श्रीमंत परिवारामध्ये जन्म देतात आणि भक्ती करण्याची सुसंधी देतात भगवंत. असा जो जन्म आहे, प्रभुपाद सांगतात, उदाहरण देतात, 2 उदाहरणं सांगतात त्या तात्पर्यामध्ये. स्वतःचं उदाहरण देतात आणि आपल्या गुरु महाराजांचं उदाहरण देतात. अशा शुद्ध भक्तांच्या घरामध्ये जन्म होणं अतिशय भाग्याची गोष्ट आहे. मग प्रभुपाद उदाहरण सांगतात, लीलामृतमध्ये सांगतात. आठवतं माझे पिताजी जेव्हा सकाळी उठायचे, बेल वाजवायचे, तेव्हा मी बेडमध्ये उठून पाहायचो माझे वडील काय करतात, पूजा करतात. तर प्रभुपाद हे सांगतात की आम्हाला लहानपणापासून या सगळ्या गोष्टींचं कानावर पडायचं, श्रवण कीर्तन व्हायचं. तर हे भाग्याची गोष्ट आहे. पण हेच प्रभुपाद भागवतमच्या 1.6 नाही 3ऱ्या की 4थ्या अध्यायामध्ये एका तात्पर्यामध्ये फार सुंदर लिहितात. असेच उदाहरण सांगतात. हे 2.40 सांगून प्रभुपाद सांगतात की श्रीमंत आणि भक्तांच्या घरात जन्म होणं खरोखर भाग्याची गोष्ट आहे. पण ते 3 उदाहरणं सांगतात. एक आहे गजेंद्र, दुसरा आहे नाही द्रौपदी नाही, चित्रकेतू महाराजांचं पण घेऊ शकतो, भरत महाराजांचा. तर तुलना करायला सांगतात प्रभुपाद की एक आहे शुद्ध भक्तांच्या घरात जन्म झाला भक्तांच्या घरात जन्म झाला, भक्ती करण्याची एक संधी मिळाली. दुसऱ्या बाजूला भरत महाराजांनी पण तर भक्ती केली होती, मग त्यांना हरिणाचा जन्म. गजेंद्र म्हणून पूर्वी कोण होते ते? इंद्रद्युम्न महाराज, त्यांना हत्तीचा जन्म. असं का दिलं? त्यांना भक्ताच्या घरात का नाही दिलं जन्म? दुसरं कोण काय सांगेल? तर प्रभुपाद सांगतात की भगवंतांची कृपा म्हणजे काय? भगवंतांची कृपा म्हणजे एखाद्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या भक्ताला भगवंत जेव्हा अशा परिस्थितीमध्ये टाकतात जी परिस्थिती असहाय्य अवस्थेची असते, आणि ही असहाय्य अवस्थेची जी परिस्थिती आहे ही म्हणजेच खरोखर भगवंतांची कृपा आहे. तिसऱ्या स्कंदात, पहिल्या स्कंदात पण आहे, तात्पर्यामध्ये लिहितात प्रभुपाद. असहाय्य अवस्था का माहिती का? भरत महाराजांचा जर का जन्म अजून एखाद्या राजपुत्रामधून झाला असता, अजून 100-200 पत्न्यांशी विवाह केला असता, अजून मोठं राज्य वाढवलं असतं, युद्ध केली असती, अजून जन्म वाढले असते, अजून वेळ लागला असता. म्हणून भगवत कृपा जी आहे ना, ही भगवत कृपा ओळखण्याची जी आचार्यांचा जर दृष्टिकोन नसेल ना, भगवत कृपा ओळखता येत नाही. येत्या 2 किंवा 3 जन्मामध्ये भगवत प्राप्ती झाली त्यांना. चित्रकेतू महाराज झालं, भरत महाराज झाले, गजेंद्र झाले. जर का त्यांना पुन्हा भक्तांच्या घरात जन्म दिला असता, आणि भक्तांच्या घरात जन्म होऊन किती लोक भक्ती करतात. माया इतकी स्ट्रॉंग आहे ना, तुम्हाला भक्ती करण्यासाठी नाही म्हणत नाही, पण आज नको करू असं म्हणते.
सुकृतीवान आहे, पण कुठे जाणार आहे यार? करू ना, एवढं काय, पुढच्या वर्षी करू, 2026 आताशी सुरू झालंय, पुढच्या जानेवारीला करू. हे प्रॉब्लेम आहे. माया इतकं मोह कलीला आकर्षक आहे भौतिक जगाचं. हे भयानक आहे. म्हणून असहाय्य अवस्थेमध्ये एखाद्याला टाकतात ना, ही भगवंतांची खरोखर कृपा आहे. तर चला, कुठे हां बोला. अवस्था जी सांगितली की त्याच्यामध्ये श्रीमंत घरात जन्म मिळतो, पण त्याच्यामध्ये त्याची भक्ती कंटिन्यू होईलच अशा काही गॅरंटी देऊ शकत नाही. पण कदाचित तो त्या भोगात पण अडकून कदाचित तो विमुख होईल भक्तीपासून, असं होऊ शकतं का? होऊ शकतं, काही होऊ शकतं. भौतिक जगत आहे. त्याची जी भक्ती केली ती गेली परत. नाही, अरे रे कृष्णा, भक्ती केल्याचं फळ नष्ट होत नाही. त्यांनी जर 20% केली तर पुढच्या जन्मामध्ये 21 पासून सुरू होईल. पण या जन्मात त्याला श्रीमंत घरात जन्म मिळाला, मग तो कदाचित त्याच भोगात अडकून पडेल असं. काही काळ अडकून पडू शकतो, पण भगवंतांचं प्रोटेक्शन हे की कुठे ना कुठे त्याला स्पिरिच्युअल आतमध्ये इम्प्रेशन आहेत ना, आध्यात्मिक, ते खेचतात. त्याला हा लागतोच. पण हे पण इम्प्रेशन आहेत ना, भौतिक जगातले पण इंद्रियतृप्तीचे इम्प्रेशन आहेत आणि हे पण इम्प्रेशन आहेत. मग कधी इकडे खेचला जातो, कधी इकडे खेचला जातो. मग इकडे तेव्हाच खेचला जाईल जेव्हा इकडचा जो साधू आहे ना, संघ, यांचा साधू संघ म्हणतो, भौतिक जगातला संघ, त्याच्यापेक्षा हा साधू स्ट्रॉंग पाहिजे. तेव्हा त्याला ओढू शकतो. नाहीतर मग तो ते म्हणेल, अरे जाऊ दे ना यार, नंतर जाऊ ना, नंतर करू भक्ती. कारण इकडे गुरु स्ट्रॉंग मिळालं ना, असोसिएशन स्ट्रॉंग मिळालेलं. तो ही गडबड आहे. बाई हे समजण्याची बुद्धी आहे ना, ज्यांना मिळालं ते खरोखर लक्की आहेत, भाग्यशाली आहेत. हे भाग्य या जगातलं. हां 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 येस, लास्ट पॅरेग्राफ ना प्रोजे, वाचा. सेकंड लास्ट आहे, नाही रे, झालं लास्ट वन, शेवटचा. श्री ईशोपनिषदाच्या भावनेत केला जाणारा परोपकारही एक प्रकारचा कर्मयोग होतो. भगवद्गीतेत 18.5 ते 9 अशा कार्यांची शिफारस करण्यात आली आहे, कारण अशाने व्यक्तीचे जन्म मृत्यूच्या चक्रात अडकण्याच्या धोक्यापासून रक्षण होते. अशी ही जी गोष्ट सांगितली ना 18व्या अध्यायातले, हळूहळू कसं आपण दान धर्म करायला पाहिजे, सात्विक दान करायला पाहिजे, याच्या मदतून आत्म्याचा हळूहळू या कर्म केल्यामुळे आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. हे श्रृंखला प्रभुपाद तात्पर्य सांगतात. उघडा नारायण प्रभू 18वा अध्याय वाचा, तोपर्यंत तुम्ही वाचा तात्पर्य 18.5 ते 9. भगवत केंद्रित कार्य जरी अपूर्ण राहिली तरी त्या मनुष्याकरिता ती चांगलीच असतात, कारण त्याला पुढच्या जन्मी मनुष्य जीवनाची हमी मिळत असते. अशा प्रकारे त्याला मुक्तिपथावर अग्रेसर होण्यासाठी आणखी एक सुसंधी मिळते. श्रील रूप गोस्वामी कृत भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथात भगवत केंद्रित कार्ये कशी करावीत याचे विस्तृत वर्णन दिले आहे. श्री ईशोपनिषदाच्या भावनेत कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्यांना आम्ही हा मौल्यवान ग्रंथ वाचण्याची शिफारस करीत आहोत. ऑलरेडी तुम्ही वाचलेलं आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तर प्रभुपाद पहा किती सुंदर प्रकारे असं तात्पर्य लिहितात. तुम्ही तात्पर्य कुठलीही गोष्ट वाचताना ना, जर तुम्ही आता हा पॅरेग्राफ वाचताना जर याला समजलं नाही ना, मागचं तात्पर्य वाचा, थोडं पॉज द्या, चिंतन करा, आपोआप कनेक्शन लागतं. प्रभुपाद पहा हळूहळू कसं कर्मबंधनातून जी मुक्ती मिळवण्याचा जो अल्टिमेट मार्ग आहे, जो भक्तीचा, त्याच्याकडे सगळ्यांना घेऊन जातात. जर तुमच्याकडे परोपकार करण्याची भावना आहे, समाज सेवा करण्याची भावना आहे, जर तुम्ही तीच भावना भगवत सेवेत लावली, छोटीशी केली, तरीसुद्धा त्याचं खूप मोठं फळ आहे. जरी भक्ती तुम्ही परिपूर्ण नाही झाला तरी पुढच्या जन्मामध्ये तुम्ही भगवंतांच्या भक्तात घरात जन्म घेऊ शकता आणि तिथून तुमचा अजून चांगल्या प्रकारे प्रवास सुरू होईल. ओके, हरे कृष्णा. समजतं का? खूप कठीण होतं नाही, समजतं ना? जेवढं सोपं होईल तेवढं सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. हां